अरे मुक्यांनो बोला, पोरांनो तुम्ही पण बोला. ए ठोकळ्या बोल, तिसरी सेल कुठली आहे? लुकोसाइट्स. लोकोसाइट्स. हा. पीपल साइट्स. लोकोसाइट्स, पीपल साइट्स. अजून काय म्हणायचं का तुला? अरे ठोकळ्या, बोल की कुठली आहे? ए कुठली आहे रे बॉईज? हा. सापडली का? हं? कुठे आहे ती? कुठे आहे? दोघांच्यात ना एक पाहिजे. आणि तुझी कुठे आहे? काय करत्या? अरे काय करत्या ती? हा. काय करू राहिली सांग बघू मला तिथं. आणली नाही का? रुसली? हा नाही म्हटली यायला. काय? असं असतं बघ, नखरे असते, सांभाळायला लागतंय. एनसीआरटी. ठीक आहे ना, एनसीआरटी. आणली नसती कसं होणार सांग बघू मला. बाकी इकडं डोक्याला का हात लावलाय बाबा? तुझी आहे ना बरोबर एनसीआरटी? काय शोधतोयस? एनसीआरटी याची पळून गेली. हा. एनसीआरटी. हा. आता इकडे कोणाकडे नाही? एनसीआरटी आहे का सगळ्यांच्याकडे? ऋषा, बॅग येते, बाहेर काढ. कोण नाही घेऊन जाणार तिला? ना स्पंदनचं लक्ष आहे म्हणा एनसीआरटी वर. नाही घेऊन जाणार घेऊन, ठीक आहे. बाकी ओपन कर की तिला. हा. ठीक आहे. है ना? पर्सनल आहे का कॉमन आहे? पर्सनल आहे ना? ठीक आहे. पर्सनलच असते ना. हा, स्वतःच्या जरी ठेवायला पाहिजे. एनसीआरटी आहे ना सगळ्यांच्याकडे? ठीक आहे. सो मला सांगा, दोन टाईपचे आपण सेल बघत होतो. पहिली कशी असणार आहे? फॅगोसॅटिक आणि दुसरी नॉन फॅगोसॅटिक. फॅगोसॅटिक सेल मध्ये आपण किती टाईप बघितले? तीन. पहिली न्यूट्रोफिल, दुसरी, तिसरी. येस. देन त्यानंतर आपण बघितले की जे आपली नॉन फॅगोसॅटिक सेल मध्ये कोण होती? नॅचरल किलर सेल. नाव वी विल स्टडी अबाउट द वर्क और याच्यामध्ये ऍक्शन और मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे बेसिकली नॉन और फॅगोसॅटिक सेलचं पहिल्यांदा आपण बघूया. त्यानंतर नॉन फॅगोसॅटिक सेलचं आपण त्याच्यामध्ये मेकॅनिझम अंडरस्टँड करून घेऊ शकतो. राईट ना? सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याच्यामध्ये काय करूया, एक बेसिकली मॅक्रोफाज कशा पद्धतीने फंक्शन परफॉर्म करते ती बघूया. म्हणजे फॅगोसॅटिक सेल फंक्शन ऑफ काय असणार आहे? फॅगोसॅटिक सेल फंक्शन ऑफ फॅगोसाइटिक सेल. राईट ना? बॉडीमध्ये सेल्युलर मेकॅनिझम काही जण स्टुडंट विचारत होते की सर बेसिकली इथे जे असणार आहेत कोणती फॅगोसॅटिक सेलवर सेल्युलर मेकॅनिझम कसं प्रोव्हाइड केलं जातं, तर तुम्हाला क्लिअर होताना बघायला भेटणार. फॉर एक्झाम्पल जस्ट इमेजिन करा, बॉडीमध्ये जर काय करता पॅथोजन जर आला, बॉडीमध्ये कोण आला? पॅथोजन झाला. तो पॅथोजन येताना बेसिकली काय करणार की मला सांगा, तो बॉडीमध्ये एंटर केलाय म्हणजे कोणती? फर्स्ट लाईन डिफेन्स ब्रेक केलेले म्हणजे स्किन ब्रेक केलेले. आणि कशामध्ये एंटर करणार आहे तो? हा. सेकंड लाईन डिफेन्स कोण प्रोव्हाइड करते? सेल्युलर ना? सो मला सांगायचं सेल कुठे प्रेझेंट आहे तरी? ब्लड मध्ये आहेत. अरे आहेत ना ब्लड मध्ये, और कुठे असणार आहेत? टिश्यू मध्ये. म्हणजे मला सांगा पॅथोजन आता आलाय कुठे? ब्लड मध्ये और टिश्यू मध्ये. राईट ना? तर त्या कंडिशन मध्ये आपण बेसिकली डिस्कस करणार आहे. सो जस्ट इमेजिन करा, इथं आपण एक जर का ब्लड वेसल इथं कन्सिडर केली. राईट ना? या फॉर्म मध्ये काय असणार आहे आपल्याशी? ब्लड वेसल. तर ब्लड वेसलची काय असणार आहे तुम्हाला मेम्ब्रेन येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? आता इमॅजिन करा या जर का स्पेसिफिकली रिजन मध्ये, राईट ना, थोडस याला ब्रॉड लेवलला दाखवतो तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. बघा नक्की मेकॅनिझम कसं करतंय. हे आपले काय असणार आहे बेसिकली ब्लड वेसल जी काय झाली ही मेम्ब्रेन येताना बघायला भेटणार. राईट ना? आता मेम्ब्रेन इन जनरल मध्ये मला सांगा, जी बेसिकली आर्टरी असते त्या आर्टरीची मेम्ब्रेन थिक असते का थिन असते? आर्टरीची थिन और थिक? हा. थिन म्हणजे मोठी असते का छोटी असते? अरे कारट्यानो डोक्यावर तुमच्या काय टाका तुम्हाला सांगा समजा झाले. मेम्ब्रेन जे असणार आहे ते तुम्हाला थिक बघायला भेटते आर्टरीची. काय झालं? तिथपर्यंत राईट ना? अरे कार्ट्यानं समजून घ्या कशी असणार आहे. थिक येताना बघायला भेटणार आहे रे, अशी थिक असते. कशी बघायला भेटणार अशी? थिक. अंडरस्टँड होते? आता या स्पेसिफिक जर पर्टिक्युलरली ब्लड वेसलच्या आत हे कोण असणार आपल्या इथं? ब्लड आहे. राईट ना? सो ब्लडच्या आत ज्यावेळी एखादा कोण येणार आहे पॅथोजन एंटर करताना बघायला भेटणार आहे. ओके. पॅथोजन येणार आहे. सो पॅथोजन जर का एंटर केला तर ऑब्व्हियसली त्याच्या अगेन्स्ट आपले डब्ल्यूबीसी ऍक्टिव्हेट होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना? तर या केसमध्ये डिस्कस जर करायला गेलो तर बघा काय असणार आहे की इथं एक जर का स्पेसिफिक आपण डिस्कस केली काय असणार आहे बघा, पॅथोजन आपण डिस्कस करूया थोडंसं असं असणार आहे. कुठे गेला? राईट ना? आता समजा एक पॅथोजन आहे.
काहीतरी आहे असंच समजून घ्या, असं एक शिंग पण त्याचं आहे. ठीक आहे ना. आता हा जर का पॅथोजन आला तर ऑब्व्हियसली त्याला मारण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये कोण ऍक्टिव्हेट होणार आहे? WBC, राईट ना. सो ब्लड मध्ये एक सेल आहे बघा, त्या सेलचं आपण मेनली मेन्शन करून घेणार आहे बघा. या फॉर्म मध्ये काय असणार आहे? इरेग्युलर फॉर्म मध्ये अशी एक सेल असणार आहे. दॅट सेल वी कॉल्ड एज अ मोनोसाइट. कोण असणार आहे? मोनोसाइट येताना बघायला भेटणार आहे. क्लिअरली समजतंय की काय असणार आहे? मोनोसाइट. आता हे मोनोसाइट काय करणार आहे? पॅथोजनला खाऊन टाकणार आहे, राईट ना. बिकॉज मोनोसाइट डिझाईन डब्ल्यूबीसी मेनली फंक्शन काय असतं की एका स्पेसिफिकली पॅथोजनला किल करायचं. कुठं? इनसाइड द ब्लड. कुठं करणार आहे? इनसाइड द ब्लड. सो ब्लड मध्ये जी स्पेसिफिकली सेल डिस्ट्रॉय केली जाणार आहे, पॅथोजन डिस्ट्रॉय केली जाणार आहे बाय दी और बाय द डब्ल्यूबीसी, दॅट डब्ल्यूबीसी कॉल्ड एज अ मोनोसाइट. मग याच्यामध्ये बेसिकली मेकॅनिझम अशा पद्धतीने परफॉर्म होऊ शकतं. नाव द सेकंड वन म्हणजे मेनली मेन्शन काय करायचं, जस्ट इमेजिन करा. आता स्पेसिफिकली इथं काय असणार, समजा पॅथोजन जो बेसिकली आता ब्लड पर्यंत, आता आपण काय करूया माहिती का, टिश्यू मध्ये कन्सिडर करूया. काय असणार आहे? टिश्यू मध्ये पॅथोजन जर आला, कधी कधी काय होणार आहे की ब्लड वेसल मधून, ब्लडच्या मेम्ब्रेन मधून काही पॅथोजन कुठे डायरेक्टली येऊ शकतात, आपल्या टिश्यू मध्ये पण येणार. कट लागला तर बेसिकली बॅक्टेरिया तुमचा टिश्यू मध्ये पण येऊ शकतो. नाही ते जिथं बेसिकली सेल्स और टिश्यू ब्रेक झाले, तिथे एपिथेल टिश्यू जर ब्रेक झाले तर ऑब्व्हियसली पॅथोजन कुठे येणार आहेत? एपिथेल टिश्यू मध्ये. तर एपिथेल टिश्यू मध्ये जर काय करा पॅथोजन असेल या फॉर्म मध्ये, जस्ट इमेजिन करा आपण इथं बेसिकली आता काय करतो की त्याला डिस्कस करून घेतोय. आपल्याला पॅथोजनची काय कमी नाही, राईट ना. हा समजा आपला पॅथोजन आहे. तर या पॅथोजनला बेसिकली मारायचं असेल तर डेफिनेटली मला सांगा, या साईडला तर माझा कोणते सेल्स नाहीत, त्या कुठून येणार आहेत? माझ्या ब्लड वेसल मधूनच येताना बघायला भेटणार आहे. पण आता मला सांगा, मेम्ब्रेन ऑफ ब्लड वेसल इज थिन और थिक. ठीक आहे, मी मेम्ब्रेन कशी झाली पाहिजे माझे? थिन व्हायला पाहिजे. सो थिन होण्यासाठी आपण इथे बेसिक एक मेकॅनिझम कसं परफॉर्म करून घेतो ते नीट समजून घ्या. ऍक्शन मध्ये जर डिस्कस केलं तर बाळांनो, या पर्टिक्युलरली आपल्या ब्लड वेसल मध्ये राईट ना एक इम्पॉर्टंट सेल येताना बघायला भेटणार आहे. ती सेल ऍक्च्युली काय करणार आहे की काही केमिकल रिलीज करणार आहे. जस्ट लाईक मी तो तुम्हाला बेसिकली सेल असं इंट्रोड्यूस करून देतोय, तुम्ही तिला आयडेंटिफाय करू शकता. जस्ट म्हणजे करा WBC आहे, राईट ना. काय असणार आहे? WBC येताना बघायला भेटणार आहे. आणि तिच्यामध्ये काय असणार आहे? या फॉर्म मध्ये असा न्यूक्लियस येताना बघायला भेटतो, राईट ना. त्याचं काय असणार आहे? न्यूक्लियस असणार. मला आयडेंटिफाय होते सेल कोणती असणार आहे? सांगा, कोणती असणार आहे बेसिकली? सेल कोणती असणार आहे? हा, बेसोफिल सेल आहे ना. अरे ऍसिड फिल कार्टून असं असतं का? एस शेपचा बेसिकली न्यूक्लियस कोणामध्ये असतो? बेसोफिल सेल मध्ये बघायला भेटणार आहे. कोणत्या सेलमध्ये? बेसोफिल सेल. आता बेसोफिल सेल काय करते की पर्टिक्युलरली त्याची काही केमिकल रिलीज करणार आहे. कॉल्ड एज काय असणार आहे? सम हिस्टामाइन, सेरोटोनिन आणि कोण असणार तुमचे? हिपॅरिन. तर इथला मेन इम्पॉर्टंट बेसिकली केमिकल रिलीज केलं जाणार आहे, त्याला म्हणतो आपण हिस्टामाइन. काय म्हणणार आहे? आता हिस्टामाइन ज्यावेळी सिक्रेट केला जातो, तो हिस्टामाइन माझा कोण आहे? वॅसो डायलेटर और वॅसो कन्स्ट्रिक्टर. हा, डायलेटर. कन्फर्म. कसं मी तुम्हाला आठवून ठेवायचं नाही? HD आठवू दे ना. सो HD देण्यात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आता ही ब्लड वेसल काय होणार आहे बाळांनो, या फॉर्म मध्ये थोडी डायलेट होताना बघायला भेटणार आहे. डायलेट इन द सेन्स बेसिकली तुम्ही असं डिस्कस करून घेऊ शकता. ब्लड वेसल आता काय झाली माझी? डायलेट झालेले. आता डायलेट जर झाली तर डेफिनेटली या स्पेसिफिकली सेलच्या आतली जे काय सेल तिथे एकदम कशात एकदम टाईटली अरेंज होताना बघायला भेटणार एंडोथेलियमची, राईट ना. बट आता मेम्ब्रेन काय झाली की डायलेट झाले. सो डायलेट झाल्यामुळे मला सांगा, इथं स्पेसिफिकली अशी स्पेस क्रिएट होताना बघायला भेटणार बिटवीन द सेल. अरे सर नो, राईट ना. अशा फॉर्म मध्ये काय असणार आहे? सेल मध्ये काही स्पेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट? दिस सेल. आता ह्या सेलचं आपण नाव डिस्कस केलं होतं. काय नाव दिलं त्याला? बेसोफिल. बेसोफिल सेल येताना बघायला भेटणार आहे. हिनं एक केमिकल रिलीज केलं, काय? हिस्टामाइन. हिस्टामाइन काय केलं की इथे रिलीज केलेला आहे. आता हिस्टामाइन कोण आहे? तुमचा एक वॅसो डायलेटर आहे. कोण असणार? वॅसो डायलेटर. यामुळे काय होणार मला सांगा? वेसल, ब्लड वेसल डायलेट होताना बघायला भेटणार आहे. डायलेट जर झाली तर डेफिनेटली इथली जे आपले एक स्पेसिफिक काय असणार आहे? सेल असणार आहे. कोण असणार आहे? ही मोनोसाइटची बघायला भेटते ना मला. हिची मोनोसाइट बघायला भेटणार आहे. नाव दिस मोनोसाइट्स विल कम आउट फ्रॉम द ब्लड वेसल टू द काय असणार आहे? बेसिकली टिश्यू लेवल, राईट ना. इथे सेल येताना बघायला भेटणार आहे. सो अशा प्रकारे काय झाले की आता WBC जे आपले बेसिकली कोण असणार आहे? मोनोसाइट इथं बाहेर येताना बघायला भेटणार आहे. मोनोसाइट मध्ये इन जनरल मध्ये जर भेटलं तर न्यूक्लियस कसं असणार आहे? मोठा असा बेसिकली तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. मोनोसाइट्स मध्ये जर डिस्कस केलं तर आपला मॅक्रोफाज और बेसिकली मोनोसाइट किडनी शेपचा बेसिकली सॉरी याच्यामध्ये बघायला भेटणार आहे या फॉर्म मध्ये, राईट ना. पिन शेप मध्ये असणार. लिम्फोसाइट्स मध्ये मोठा असा बेसिकली तुम्हाला काय असणार आहे? न्यूक्लियस बघायला भेटणार आहे. तर ही जी बेसिकली मोनोसाइट असणार आहे, इथं कोण आली आता? मोनोसाइट. बट ही मोनोसाइट आता मोनोसाइट राहत नाही, काय बनती? मॅक्रोफाज. काय बनती? मॅक्रोफाज. आता मॅक्रोफाज बेसिकली काय झालं की इथं बेसिकली डेव्हलप होताना बघायला भेटणार. आता मॅक्रोफाजचं मेकॅनिझम काय करायचं आहे? या टिश्यू मधल्या कोणाला?
पॅथोजनला. हा कोण असणार आपला पॅथोजन. पॅथोजनला बेसिकली काय करायचं घ्यायला किल करायचं आहे. सो मेकॅनिझम कसं परफॉर्म केलं जाणार आहे सिम्पल साधं मेकॅनिझम. आता मी तुम्हाला काय करतो याच्यामध्ये मेनली मेन्शन करून देतो अंडरस्टँड होऊन जाईल. बघ हा जो पॅथोजन असणार आहे आणि इकडे समजा आपली काय असणार आहे मोनोसाइट और काय असणार आहे मॅक्रोफाज असणार. तर मॅक्रोफाज काय फॉर्म करते सुडोपोडिया. याचं मिनिंग कोणाला माहितीये सुडोपोडिया मीन्स व्हॉट फॉल्स फिट. आणि फॉल्स फिट फॉर्म करून या बेसिकली पॅथोजनला इनसाइड द सेल घेणार. इनसाइड द सेल जर घेतलं तर मला सांगा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो डायपॅटिसिस होणार आहे. डायपॅटिसिस बेसिकली तुम्ही या वेळेने तर चुकीचं झालं. डायबेटिस मीन्स काय असणार आहे ज्यावेळी ब्लड वेसल मधून एक काय असणार तुमची सेल बाहेर पडती तर तिला आपण डायबेटिस म्हणतो. बट इथं मला काय म्हणायचं की या पॅथोजनला इनसाइड द येस मोनोसाइट्स मध्ये मॅक्रोफाज मध्ये घेत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो अरे एंडोसायटोसिस. काय म्हणणार आहे एंडोसायटोस. आणि ही जी प्रोसेस आहे तिला म्हणतो आपण डायपेडायसिस. डायपेडायसिस इथं झालेल्या वेळानो. आणि इथं आता काय असणार आहे हा जो पॅथोजन असणार तो इनसाइड द बेसिली काय असणार आहे तुम्हाला पर्टिक्युलरली मोनोसाइटच्या मॅक्रोफाजच्या आत येताना बघायला भेटणार आहे. तर या प्रोसेसला अल्टिमेटली आपण काय म्हणणार आहे येस इथं मेनली मेन्शन करून घेतोय असा हा पॅथोजन आलेला आहे राईट ना. हा जो पॅथोजन आलेला आहे त्या पॅथोजनला तुम्हाला किल करायचा आहे. सो किल करण्यासाठी आपल्या बॉडीच्या आत एक बेसिकली सेल ऑर्गेनल असतो राईट ना की ज्याच्यामध्ये हायड्रोलॅटिक एन्झाइम आहे. सांगा कोण असणार आहे कोण असणार आहे लायसोझोम्स राईट ना. हे कोण असणार आहेत लायसोझोम्स असणार आहेत. लायसोझोम येताना बघायला भेटणार. आता लायसोझोम इथून काय रिलीज करतील हायड्रोलॅटिक एन्झाइम्स. हायड्रोलॅटिक एन्झाइम कोणत्या पीएच मध्ये वर्क करतात हा ऍसिडिक राईट ना. मग ऍसिडिक पीएच वरती ज्यावेळी वर्क करतील तर डेफिनेटली या पॅथोजनला मारून टाकतील. मारून टाकल्यानंतर मला सांगा पॅथोजनचं अल्टिमेटली जे कन्व्हर्जन असणार आहे ते कशामध्ये असणार आहे छोट्या 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 तुकड्यांमध्ये होताना बघायला भेटणार आहे राईट ना. त्यांना आपण बेसिकली रेसिड्युअल पार्टिकल्स और सेल डेब्रिज म्हणतो. मला सांगा हे जे काय बेसिकली अनवॉन्टेड किंवा जे तुकडे असणार आहेत युजलेस असणार आहेत त्यांना बेसिकली सेलच्या आत ठेवायचं का सेलच्या बाहेर टाकलायचं आहे बाहेर टाकलायचं आहे. बाहेर टाकण्याच्या प्रोसेसला आपण एक नाव दिलेलं काय असणार आहे एक्झोसायटोसिस. म्हणजे हे झालं काय एंडोसायटोसिस. हे काय झालं एंडोसायटोसिस. आणि बेसिकली इथं काय झालं एक्झोसायटोसिस राईट ना एक्झोसायटोसिस. आणि हा जो बेसिकली पॅथोजन आहे एक मला सांगा लिक्विड मोलिक्युलर का सॉलिड मोलिक्युलर आहे सॉलिड झाला नाही. बॅक्टेरिया व्हायरस फंजाय कसे असणार सॉलिड असणार आहेत. तर याला आपण काय मेन्शन करतो तो फॅगोझोम. काय म्हणतो फॅगोझोम. तर आता मला सांगा या फॅगोझोमचं इनसाइड द सेल डिस्ट्रॉय केलेलं आहे म्हणजे एक प्रोसेस परफॉर्म केली काय म्हणतो तिला आपण फॅगोसायटोसिस. अरे क्लिअर होतंय का काय असणार आहे फॅगोसायटोसिस झालं. अशा प्रकारे काय असणार आहे एक सेल बेसिकली बाहेर पडताना बघायला भेटणार आहे. सो माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे हे फॅगोसायटोसिस करण्यासाठी कोणत्या सेलनं तुम्हाला मदत केलं टिश्यू मध्ये मला सांगा हा कोणी गेलं मॅक्रोफाजनं. आणि सिमिलर केसमध्ये हेच फॅगोसायटोसिस जर सेलच्या म्हणजे ब्लड वेसलच्या आत असेल तर कोण करताना बघायला भेटणार आहे मोनोसाइट्स. टिश्यू मध्ये कोण करताना बघायला भेटणार आहे मॅक्रोफाज करताना बघायला भेटणार आहे. मग माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे ही मोनोसाइटच ऍक्च्युअली टिश्यू मध्ये कन्वर्ट झाली कशामध्ये मॅक्रोफाज मध्ये. इट्स नथिंग बट मोनोसाइट अँड मॅक्रोफाज आर द सेम बट डिपेंडिंग अपॉन द फंक्शन प्लेस ना ज्या ठिकाणी फंक्शन करते त्यानुसार त्यांचं नाव आहे. ब्लड वेसल मध्ये वर्क करत असेल त्याचं नाव काय असणार आहे आणि जर का ते टिश्यू लेवलला वर्क करत असेल तर मॅक्रोफाज. दिस इज द मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे पर्टिक्युलरली आपल्या एक फॅगोसायटिक सेलचं मेकॅनिझम कसं परफॉर्म होतं ते आपण चेकआउट केलं. सांगा इथं कोणाला काय डाऊट आहे का अरे अंडरस्टँड होतंय का क्लिअर होतंय. एक फॅगोसायटिक सेल एका स्पेसिफिकली पॅथोजनला इनसाइड द बॉडी और काय असणार ब्लड और टिश्यू कशा प्रकारे किल करती हे मेकॅनिझम इथं आपण बेसिकली डिस्कस केलेलं आहे. अशा प्रकारे सेल्युलर मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये परफॉर्म झालं राईट ना. सेल्युलर बॅरियर आधी एक सेल तिने एक बॅरियर क्रिएट केली याच्यामुळे पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आता सर्वाइव्ह होणार आहे का नाही क्लॅरिटी येते का. हा पॉईंट इथे मेनली मेन्शन काय केला की करून दिलेला आहे. मग इथं आपण पहिल्यांदा फॅगोसायटिक सेलचं बघितलं. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे नॉन फॅगोसायटिक सेल. सांगा नॉन फॅगोसायटिक सेल मध्ये कोण असणार आहे नॅचरल किलर सेल. तिच्यामध्ये सांगा अशा पद्धतीने मेकॅनिझम होणार आहे का बर. थोडस बेसिकली जर का तुम्ही मेकॅनिझम जर कन्सर्न मध्ये घेतलं का नाही तर मी तुम्हाला सांगितलं पोलिसांचं मेकॅनिझम आणि आपल्या फॅगोसायटिक सेलचं मेकॅनिझम एकसारखं आहे राईट. पहिल्यांदा काय केलं की पॅथोजन बेसिकली आयडेंटिफाय केला त्याला इनसाइड द सेल घेतला त्याला डिस्ट्रॉय केला आणि परत आउटसाइड द सेल त्याला बाहेर काढून टाकला. सिमिलर केसमध्ये आपण एका टेररिस्टला पकडतो राईट ना. त्यानंतर त्याची चौकशी केली जाते त्याचे सगळे बेसिकली त्याने काय केले काय नाही सगळं आयडेंटिफाय केलं जातं. देन त्यानंतर फाशी दिली जाते. म्हणजे पोलीसवाले आणि फॅगोसायटिक सेल या दोघांचं फंक्शन कसं आहे सिनोनॉमस आहे एकसारखं बघायला भेटणार. बट
देन त्यानंतर आपण जर डिस्कस करायला गेलो तर आपल्या बॉडीमध्ये एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अजून एक सेल आहे. कोणती असणार आहे? येस, नॅचरल किलर सेल. त्यांचं काम कोणासारखं असतं? एनर्जी कमांडो सारखं, राईट ना. त्यांना बेसिकली परमिशनची गरज आहे का? दिसला की ठोकला, राईट ना. दिसला की ठोकला, त्याला वाटच बघायची नाही, त्याला डायरेक्टली काय असणार आहे? उडवताना बघायला भेटणार आहे. तर हे मेकॅनिझम कसं परफॉर्म होतं ते आपण आता बेसिकली काय करूया, त्याच्यामध्ये स्टडी करूया. इथपर्यंत समजले? एनी डाऊट? क्लिअर इथपर्यंत? चलो. सेल्युलर बॅरियर मध्ये नेक्स्ट फंक्शन आपण बघणार आहे. येस ना. मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे बेसिकली, और फंक्शन ऑफ काय असणार आहे? फॅगोसायटिक सेल, और काय असणार आहे? फंक्शन ऑफ नॉन फॅगोसायटिक सेल. हे आपण आता डिस्कस करून घेऊ. फंक्शन ऑफ काय असणार आहे? नॉन फॅगोसायटिक सेल इथे बेसिकली आपण काय करणार आहे? डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मेकॅनिझम काय केलं जातं, कसं मारलं जातं, हे खूप सिंपल सध्या भाषेमध्ये बेसिकली आपण डिस्कस करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये जर डिस्कस करायला गेलो तर पहिले आपली इथे कोण असणार आहे? येस, एनके सेल आपण डिस्कस करतोय, राईट ना. एनके सेल और नॅचरल किलर सेल बेसिकली आपण डिस्कस करून घेतोय. सांगा, नॅचरल किलर सेलचे काही बेसिक पॉईंट आपण डिस्कस करून घेऊया. कुठे प्रेझेंट आहे? टिश्यू और ब्लड. ब्लड मध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. समजते का? तिचं फंक्शन बेसिकली टिश्यू लेवल पण होऊ शकतं, बट प्रेझेंट कुठे असणार आहे? येस, ब्लड मध्ये येताना बघायला भेटणार आहे. सेकंड थिंग, सांगा सेल कसे, फॅगोसायटिक और नॉन फॅगोसायटिक? नॉन फॅगोसायटिक बघायला भेटणार आहे. नॉन फॅगोसायटिक सेल येताना बघायला भेटणार आहे. सांगा टाईप कोणाचा आहे? कोणाचा टाईप आहे? लिम्फोसाइटचा टाईप असणार आहे. टाईप ऑफ लिम्फोसाइट. टाईप ऑफ लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइटचा बेसिकली टाईप बघायला भेटणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा पर्सेंटेज ऑलमोस्ट आपल्या बॉडीमध्ये किती असतो? 5 to 10%. किती असणार आहे? 5 to 10% बेसिकली आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असताना बघायला भेटणार. एवढे बेसिकली बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. देन त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक सेल अशी आहे की जी बेसिकली हायलाइट करून देतो बाळांनो, एक ग्रॅन्युलोसाइट आहे. कशी असणार आहे? ग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट बघायला भेटणार आहे. ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. मला सांगा, लिम्फोसाइट्स आर ग्रॅन्युलोसाइट्स और अग्रॅन्युलोसाइट्स? अग्रॅन्युलोसाइट्स आहेत. पण आपण नॅचरल किलर सेल बद्दल बघतोय, तर ही कशी निघाली माझी? ग्रॅन्युलोसाइट्स. सगळ्या ग्रॅन्युल्स कोणाचे असणार आहेत? ग्रॅन्युल्स कोणाचे असणार आहेत? बोला. ग्रॅन्युल्स कोणाचे असतात? डब्ल्यूबीसी इट्स अन हायली ग्रॅन्युलर साइट्स बेसिकली सेल्स मध्ये आपण डिस्कस करून घेतो. मोनोसाइट जी असती ती कोणाची असणार आहेत? लायसोझोमचे असणार आहेत. कोणाचे असणार आहेत? लायसोझोम. सो प्रॉपर्टी बेसिकली त्याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे. आता बघूया आपण बेसिकली नॅचरल किलर सेल कशा प्रकारे फंक्शन परफॉर्म करते. सो बघा, नॅचरल किलर सेल मध्ये जर का आपण एक नॉर्मल नॅचरल किलर सेल जर काही आपण डिस्कस करायला गेलो, राईट ना, तर हिच्यासाठी जो टार्गेट सेल असणार आहे, राईट ना, या नॅचरल किलर सेल मध्ये आपण काय बघतोय, काय काय प्रेझेंट आहेत मला सांगा. येस, ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. सो ग्रॅन्युल्स ऑब्विसली तुम्हाला काय असणार या फॉर्म मध्ये, तसे खूप सारे असे काय असणार आहे ग्रॅन्युल्स येताना बघायला भेटणार आहे. विच कंटेन काय असणार आहे? लायसोझाईम एन्झाईम्स. खूप सारे बेसिकली असे काय असणार लायसोझाईम एन्झाईम येताना बघायला भेटणार आहे नॅचरल किलर सेल. हिच्यासाठी टार्गेट सेल मोस्टली काय असणार आहे म्हणून माहितीये का? कॅन्सर सेल और काय असणार आहे? ट्युमर सेल. बॉडीमध्ये जर का असा एखादा पर्टिक्युलरली कॅन्सरस सेल और ट्युमर सेल अनकंट्रोल ग्रोथ जर दाखवत असेल, जर दिसली की तिला लगेच बेसिकली काय असणार आहे? मारून टाकण्याचं काम करताना बघायला भेटणार आहे. सो ही नॅचरल किलर सेल काय करते बघा, एक जर का स्पेसिफिकली कोणत्या काय असणार आहे एस टार्गेट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर येत असेल, जस्ट लाईक आपण याच्यामध्ये काय करूया माहितीये का, या फॉर्म मध्ये एक टार्गेट सेल कन्सिडर करून घेऊया, राईट ना. ही असणार आहे आपली काय असणार आहे? टार्गेट सेल. टार्गेट सेल मोस्टली मी तुम्हाला काय सांगितलं सांगा, कोण असणार आहे? यस, कोण असणार आहे आपली टार्गेट सेल. आणि टार्गेट सेल मे बी काय त्यांना बघायला भेटणार आहे? इट मे बी काय असणार आहे? ट्युमर सेल. ट्युमर सेल और काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये? कॅन्सर सेल. कॅन्सर सेल येताना बघायला भेटणार. आता मेकॅनिझम बघा कसं होतंय. जेव्हा कधी बेसिकली या टाइपचे टार्गेट सेल नॅचरल किलर सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, नॅचरल किलर सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, इमिजिएटली ही नॅचरल किलर सेल आपल्यामधून काही स्पेसिफिकली केमिकल रिलीज करते, राईट ना. सो पहिला जो बेसिकली आता बरं मला हे सगळं सांगा, की टार्गेट सेल आणि नॅचरल किलर सेल आपल्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये असणार आहे किंवा स्पेसिफिकली टिश्यू मध्ये असणार आहे? ब्लड मध्ये असेल तर फ्लुइड प्रेझेंट आहे की नाही, आणि टिश्यू मध्ये आहे की नाही? त्या टिश्यूला आपण त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो? टिश्यू फ्लुइड. अजून एक नाव दिलेलं लिम्फ
और इंटरस्टिशियल फ्लुइड. अरे लिम्फ तर बेसिकली लिम्फॅटिक वेसल्स मधून रन करणार ना, ते थोडी ना बेसिकली असं बाहेर असणार आहे. तर ते काय असणार आहे, टिश्यू और काय असणार आहे, फ्लुइड आहे, त्यांना बघायला भेटणार आहे. आता बघा काय होतंय इन जनरल मध्ये, जेव्हा कधी बेसिकली काय असणार आहे की ही जी नॅचरल किलर सेल कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली, एका टार्गेट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली, तर इथून काही बेसिकली पहिल्यांदा केमिकल रिलीज केले जाणार. त्या केमिकल्स वी कॉल्ड परफोरिन्स. परफोरिन्स, राईट ना, परफोरिन्स रिलीज केले जाणार. आता परफोरिनचं मिनिंग समजून घ्या. असे केमिकल जे स्पेसिफिकली या पर्टिक्युलर काय असणार आहे, सेलच्या वरती अप्लाय झाल्यामुळं तिथली जी मेम्ब्रेन असणार आहे, सेल मेम्ब्रेन जी येताना बघायला भेटणार आहे, ती रप्चर होते आणि त्याच्यावरती पोर फॉर्म केले जाणार आहेत. छोटे छोटे होल फॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. कसे, या फॉर्म मध्ये बघा, असे काय झाले की याच्यावरती होल क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. राईट, छोटे छोटे बेसिकली काय असणार आहे, होल तुम्हाला बघायला भेटतील इन जनरल मध्ये. सो ते बेसिकली या फॉर्म मध्ये असणार आहेत. बघा असे काय असणार आहेत, होल बघायला भेटतील तुम्हाला. दिसत पोर्स, राईट. मग आता बाहेर जर आपण डिस्कस करायला गेलो, तर डेफिनेटली बाहेर काय असणार, एक फ्लुइड असणार आहे. और मेनली मेन्शन करून काय घेणार आहे आपण इथं, टिश्यू फ्लुइड येताना बघायला भेटणार आहे. टिश्यू फ्लुइड येताना बघायला भेटणार आहे. हे टिश्यू फ्लुइड मध्ये मोस्ट ऑफ द चान्सेस काय असणार आहे, वॉटर असणार आहे. अरे सर नो, काय असणार आहे, वॉटरचा कंटेंट येणार आहे. आता या केसमध्ये काय असणार आहे, और त्याला आपण काय म्हणतो, ECF, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. मग आता मला सांगा, हे डेफिनेटली काय असणार आहे, इनसाइड द, कुठे एंटर करताना बघायला भेटणार आहे, आपल्या सेलच्या आतमध्ये येताना बघायला भेटणार आहे. कोणत्या, येस, एक बेसिकली टार्गेट सेल. मग मला सांगा, इनसाइड द बॉडी कोणता बेसिकली सेलच्या बॉडीमध्ये काय व्हायला लागलं, वॉटरची लेवल वाढत चाललेले. समजतंय, काय असणार आहे, वॉटरची लेवल वाढताना बघायला भेटणार आहे. सायमल्टेनियसली इथून अजून एक कंपाऊंड बेसिकली बाहेर पडताना बघायला भेटणार आहे. दिस कंपाऊंड वी कॉल्ड ग्रॅनाझाईम, ग्रॅनाएन्झाईम, राईट ना. ते बट काय असणार आहे, असे काही बेसिकली प्रोटीन आहेत की जे प्रोटिओलायटिक, असे काही एन्झाईम आहेत की जे प्रोटिओलायटिक एन्झाईम आहेत, त्यांना बघायला भेटणार आहेत. कसं मेकॅनिझम आहे ते क्लिअर करून घेऊया. बघा इथून अजून काही केमिकल बाहेर पडते, राईट ना. तर ते जे असणार आहे ते कोण असणार आहेत, ग्रॅनाझाईम, ग्रॅनाझाईम्स, राईट ना. हे बेसिकली मेंटेनेशन केले जाणार आहेत. कोणत्या टाईपचे प्रोटीन असतात, प्रोटिओलायटिक एन्झाईम असतात. प्रोटिओलायटिक, लायटिक काय असणार आहे बेसिकली इथं, काही एन्झाईम येताना बघायला भेटतात. आता प्रोटिओलायटिक एन्झाईम का बरं रिलीज केले समजून घ्या. मला सांगा की पर्टिक्युलरली या एका स्पेसिफिकली सेलला स्वतःचं बेसिकली मॉडिफिकेशन करण्यासाठी किंवा स्वतःचं मेटाबॉलिझम करण्यासाठी काय बेसिकली मेकॅनिझम करायचं असेल, त्यांना प्रोटीनची गरज असणार आहे. आता प्रोटिओलायटिक एन्झाईम जर आला, तर मला सांगा इथं पर्टिक्युलरली त्यांच्यामधलं जे काय प्रोटीन फॉर्मेशन करण्यासाठी एन्झाईम असतील, किंवा स्पेसिफिकली काय असणार आहे, काही हार्मोनची गरज जर असणार किंवा एन्झाईम असतील, किंवा काही बेसिकली स्ट्रक्चरल प्रोटीन असतील किंवा फंक्शनल प्रोटीन असेल, ते सगळे बेसिकली काय असणार, प्रोटीन डिस्ट्रॉय होताना बघायला भेटणार आहेत. बिकॉज ऑफ व्हॉट, दॅट प्रोटिओलायटिक एन्झाईम. म्हणजे इथं जर काय एखादी प्रोटीनची जर काय चेन तुम्हाला अशी बघायला भेटली, राईट ना, जे प्रोटीन कशासाठी असणार, मेटाबॉलिझम करण्यासाठी मदत करताना बघायला भेटणार आहेत. एक प्रोटीनचा बेसिकली काय असणार, लाईन येताना बघायला भेटणार आहे. पण आता कोण आलाय, प्रोटिओलायटिक एक एन्झाईम आलाय. सो हा प्रोटिओलायटिक एन्झाईम याच्यावरती असा ऍक्ट होणार आहे आणि इथले प्रोटीनची चेन ब्रेक होताना बघायला भेटणार असेल. राहिले का प्रॉपर प्रोटीन, मला सांगा. मग प्रोटीन जर का या सेलमध्ये नसेल की जे त्याचे मेटाबॉलिझम परफॉर्म करून देण्यासाठी मदत करताना बघायला भेटणार आहे, जर प्रोटीनच नसेल तर या पर्टिक्युलर सेलची आता पर्टिक्युलरली म्हणजे ग्रोथ होताना बघायला भेटणार आहे का, नाही. म्हणजे मला सांगा, एक गोष्ट, परफोरन्स म्हणून टिश्यू फ्लुइड इनसाइड द बेसिकली सेल आणलं, त्यामुळं व्हॉल्यूम वाढत गेलेले, राईट ना, व्हॉल्यूम वाढत गेलेले. दुसरी गोष्ट, ग्रॅना एन्झाईम टाकून किंवा प्रोटिओलायटिक एन्झाईम टाकून त्यांच्यामधले जे इम्पॉर्टंट प्रोटीन आहेत त्यांना डिस्ट्रॉय करून टाकलेले आहेत. तर अल्टिमेटली ही सेल आता स्वेल होताना बघायला भेटणार आहे, लार्ज इन साईजची येताना बघायला भेटणार आहे. लार्ज इन साईजची झाली तर एक सर्टन टाइम नंतर ही जी सेल असणार आहे काय होईल, मला सांगा बघू. अरे बस्ट आउट होणार ना, सर्टन टाइम नंतर काय होणार आहे, बस्ट आउट होताना बघायला भेटणार आहे, बस्ट आउट. आता बस्ट आउट जर झाली तर मला सांगा, सेल लाईव्ह और डेड, डेड झाली, क्लॅरिटी येते. तर या टाईपचं बेसिकली जे मेकॅनिझम परफॉर्म केलं जातं फॉर द किलिंग ऑफ काय असणार आहे, सच अ काइंड ऑफ बेसिकली सेल्स, दॅट प्रोसेस वी कॉल्ड इज अपॉप्टॉसिस. काय म्हणतो आपण याला, अपॉप्टॉसिस. काय म्हणतो आपण याला, अपॉप्टॉसिस. अपॉप्टॉसिसचं मिनिंग काय म्हणतं, प्रोग्राम सेल डेथ, प्रोग्राम सेल डेथ. प्रोग्राम केला जाणार, डिसाईड केलं जाणार आहे, राईट ना. तुम्ही बघता लगीन झाल्यानंतर बेसिकली नवरा बायको असतील आणि बायकोचं जर का दुसरीकडे कुठे चालू असेल,
ठीक आहे लगीन कर ना, काय प्रॉब्लेम नाही. राईट ना, लगीन होतंय 2-4 महिने होतात, एक ड्रम आणून ठेवला जातो मग. राईट ना. कुठल्या कलरचा? हा, ब्ल्यू कलरचा. एक ड्रम आणून ठेवायचा आणि मग डिसाईड करायचं. प्लॅन केला जाणार आहे, प्रोग्राम केला जाणार आहे. कोणाबरोबर? आपल्या बेसिकली येस लवर बरोबर. बाई हे आता असं झालंय, याला खाऊ पिऊ असं घाल, मग त्यानंतर तुकडं करू, मस्तपैकी ड्रम मध्ये भरू, वरनं सिमेंट लावून टाकू, विषय संपला. समजतं का इथं? विचारलं जाणार नाही, तो तर तिला सोडणार आहेस का नाहीस, माझी होऊ देणार आहेस का नाहीस. नाही, डायरेक्ट दिसला की अशा पद्धतीने प्रोग्राम करून मारताना बघायला भेटणार. क्लॅरिटी येते. दिस प्रोसेस वी कॉल काय असणार आहे? अपोप्टोसिस. सिमिलर केसमध्ये बॉडीमध्ये पण काय असणार आहे बाळून, हे मेकॅनिझम अशा प्रकारे एक नॉन फॅगोसायटिक सेल फंक्शन काय करते बाळून, असे परफॉर्म करताना बघायला भेटणार. राईट ना. सो बॉडीमध्ये काय एंटर करायला लागले इकडून? वॉटरचा अमाऊंट. राईट ना. असं जर का वॉटर बॉडीमध्ये येत लागली तर बेसिकली ते सेलची काय असणार आहे सायन्स ऑब्विसली इम्प्रूव्ह होताना बघायला भेटणार, वाढताना बघायला भेटणार आहे आणि अल्टिमेटली सेल काय असणार, डेड होताना बघायला भेटणार आहे. सो ग्रॅनाएन्झाईमचं आणि परफोरिनचं काय फंक्शन असतं समजलं का? तर इथं आपण बेसिकली दुसरा मेकॅनिझम बघितलं, कोणत्या सेलचं? नॉन फॅगोसाइटिक सेल इज नथिंग बट काय असणार आहे? एनके सेलचं. पहिलं मेकॅनिझम कोणाच होतं आणि दुसरं नॉन फॅगोसायटिक सेल. क्लिअर झालं इथपर्यंत? दॅट्स इट. इथं तुमची सेल्युलर बॅरियर संपलेली आहे. हम्म. अरे कॅन्सरस सेल आहेत बाळा त्या. हा, तर हे समजून घ्या की याच्यामध्ये कसं राहतं की आपल्या बॉडीमध्ये अशा काही स्पेसिफिकली सेल्स आहेत की ज्या आयडेंटिफाय करतात. राईट ना. आता नॅचरल किलर सेल जर झाले तर अनकंट्रोल ग्रोथ सेल होणार आहे ना, तर त्यांच्यावरचे रिसेप्टर चेंज होऊन जातात. रिसेप्टर काय होतात? चेंज होतात. आता इमेजिन करा, जस्ट इमेजिन करा की स्पेसिफिकली एक बेसिकली कंट्रीमध्ये राईट ना, काही लोक बेसिकली देशभक्तीसाठी पूर्णपणे प्रयत्न करतात आणि काही जण बेसिकली म्हणजे कंट्रीच्या अगेन्स्ट जर का काम करत असेल तर आयडेंटिफाय होणार ना. इंडियामधलेच आहेत, बट बेसिकली कसं अपोजिट वर करताना बघायला भेटणार आहेत. मग कुठेतरी लव जिहाद करायचा, कुठेतरी धर्मावरती एकमेकांना बेसिकली लढवायचे, अशी लोक दिसलीत तर पोलिसवाले त्यांना लगेच पकडतील. पोलिसवाले नॉर्मल लोकांना पकडत नाहीत, कोणाला जे असे काहीतरी कांड करणार असतात त्यांना बेसिकली पकडणार आहेत. सिमिलर केसमध्ये बॉडीमध्ये या ज्या तुमच्या बेसिकली सेल आहेत डब्ल्यूबीसी, इट्स नथिंग बट कोण आहेत? पोलीसमॅन आहेत या. कोण आहेत? पोलीसवाले आहेत. राईट ना. आपली आर्मी आहे. तर आर्मीच्या जर का कॉन्टॅक्ट मध्ये एखादा जर का उलटा पुलटा एखादा पर्सन जर दिसला तर त्याला काय सोडतात का? उडवलं जाणार आहे. राईट ना. त्या केसमध्ये नॉर्मल पर्सन तू रस्त्याने चालत नाही, तुला थोडी ना बेसिकली आर्मीवाला पकडणार आहे. बट जर का तू हातातनं बॉम्ब घेऊन फिरत असशील तर येऊ दे इकडे, उडवूनच टाकतो एखाद्याला. राईट ना. मग तुला सोडली जाणार नाही, मग तुला तिथंच एनएसजी वाले टिशकिने राईट ना. तर ती प्रोसेस होताना बघायला भेटणार, म्हणजे आपल्या त्या सेलमध्ये काहीतरी चेंजेस येताना बघायला भेटणार आहेत आणि त्याचे मेनली काय असणार आहे, इथं इश्यू क्रिएट करताना बघायला भेटणार आहेत. कळलं काय मेकॅनिझम? बॉडीमध्ये अशा प्रकारचंच मेकॅनिझम पहिलं चालू होतं. बट कॅन्सरस सेलचा आपल्या बॉडीतल्या नॉर्मल सेलपेक्षा मेटाबॉलिक रेट जास्त आहे. समजतंय? बघा, याचं पण एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर करून टाकतो. मला सांगा, लोक ज्यावेळी बेसिकली नॉर्मल पण असतात त्यांना बेसिकली फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं आणि एक आतंकवाद्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं कोणाला लवकर भेटत असत रे? हा, आतंकवाद्याला फटाफट भेटत असते ना. टेररिस्ट असतात त्यांना काय पाहिजे ते बेसिकली फटाफट, त्यांना गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, जे पाहिजे ते फटाफट दिलं जातंय. खाणं पिणं सगळं दिलं जातंय. बट जो नॉर्मल एक पर्सन असतो त्याला तर इझिली काय भेटत नाहीये. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमधले कॅन्सरस सेल ट्युमर सेल ही अशी असते की ती नॉर्मल सेलपेक्षा फास्ट ग्रो करते. मला सांगा, एक नॉर्मल सेलला ग्रो होण्यासाठी किती वेळ लागतो रे? सेल सायकल आणि सेल डिव्हिजन. हा, 24 आवर्स. ही सेल 24 आवर्स पेक्षा कमी टाइम पिरियड मध्ये ग्रो होती. बोला आता. म्हणून कॅन्सर नॉर्मल सेलपेक्षा आपल्या बॉडीमध्ये फटाफट वाढत असतो. ठीक आहे. मेकॅनिझम काय करायचं त्याच्यामध्ये मेनली माहित असून द्या. क्लिअर झालं? नाव वी विल स्टार्ट द सेकंड काय असणार आहे और लास्ट वन. त्यांच्यामध्ये कोणती येणार आहे तुमची? येस, सायटोकायनिन बॅरियर. चलो आगे बढ़ते. फोर्थ वन, सायटो कायनिन काय असणार आहे? बॅरियर बेसिकली आपण डिस्कस करणार आहे. ओके, सायटोकायनिन बॅरियर. आता सायटोकायनिन बॅरियर जर डिस्कस करायला गेलो ना बाळांनो, तर एनसीआरटी मध्ये फक्त 2 लाईन तुम्हाला देऊन टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट बेसिकली स्टेटमेंट देऊन टाकलेत. पहिल्यांदा काय असणार आहे बघा, दिले काय व्हायरस इन्फेक्टेड सेल म्हणून. हा, अरे बाबा का बरं कॉल करा. आता आपलं सगळं
ओके. बघा रे बाबांनो, आता कोणती असणार आहे सायटोकायनिन बॅरियर. एनसाठी ना ते स्टेटमेंट जे बघायला तुम्ही दिलेत ना, पेज नंबर 135, राईट. अक्वायर्ड इम्युनिटीच्या वरची एक छोटासा टॉपिक दिलाय सायटोकायनिन बॅरियर म्हणून. तर या बॅरियर मध्ये जर डिस्कस करायचं गेलो तर बघा याच्यामध्ये काय असणार आहे की काही इम्पॉर्टंट वर्ड्स दिले. पहिला इम्पॉर्टंट वर्ड जर डिस्कस करायला गेलो तर काय असणार आहे, व्हायरस इन्फेक्टेड सेल आहे, राईट ना. ते व्हायरस इन्फेक्टेड सेल काही केमिकल रिलीज करते, त्या केमिकलचं नाव दिलं इंटरफेरॉन्स, दिलं काय असं. तर इथं आपण त्याच्याबद्दल काय करणार आहे, मेनली डिस्कस करणार आहोत. म्हणजे बघा काय होतं बाळांनो, येस. इथं अर्लियर स्टेज मध्ये आपण काय करणार आहे माहितीये का, एक नॉर्मल सेल बद्दल आपण डिस्कस करू. ही माझी काय असणार आहे, नॉर्मल सेल असणार. नॉर्मल सेल आली माझी. ह्या नॉर्मल सेलला ऑब्विसली कधी ना कधीतरी कोण इन्फेक्ट करताना बघायला भेटणार आहे, एक व्हायरस, राईट ना. व्हायरस इन्फेक्ट करणार आहे. सो व्हायरस आपण बेसिकली इथं बेसिकली काय करू, डिस्कस करू शकतो. जाऊन देत आहे असा, ठीक आहे ना. हा व्हायरस आलेला आहे, राईट ना. सो व्हायरस जो बेसिकली काय असणार, इन्फेक्शन जर करायला गेला, व्हायरस जर काय बॉडीच्या सेलमध्ये आत जर आला, असं जर का व्हायरस बॉडीमध्ये जर आतमध्ये आला, तर मला काय म्हणायचं, हा व्हायरस पर्टिक्युलरली ही नॉर्मल सेल, तर नॉर्मल सेल राहिली का, राईट ना. ती सेल कशी होणार आहे, व्हायरस इन्फेक्टेड सेल. नाव दिस नॉर्मल सेल विल कन्वर्ट इनटू द व्हॉट, व्हायरस इन्फेक्टेड सेल. हे बेसिकली आपण मेनली मेन्शन करतो, व्हायरस इन्फेक्टेड काय असणार आहे, सेल बनताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते, समज याच्यामध्ये काय असणार आहे, काय केलं बेसिकली, ह्या नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन आता कशामध्ये झालेत, व्हायरस इन्फेक्टेड सेल मध्ये झाले, म्हणजे व्हायरल सेल झाली आता. काय असणार आहे, व्हायरल सेल. आता ही व्हायरल सेल काय रिलीज करताना बघायला भेटणार आहे, सर्टन केमिकल्स, अँड दॅट केमिकल वी कॉल्ड एज अ इंटरफेरॉन्स. काय म्हणणार आहे, इंटरफेरॉन्स. तर इंटरफेरॉन्स बेसिकली काय असणार आहे, कसं असणार आहे, ते मेनली मेन्शन करून घेतोय बघा. काय रिलीज केलं ते ना, इंटरफेरॉन्स. ओके, इंटरफेरॉन्स रिलीज केले. ह्या इंटरफेरॉन्स मध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्याला इंटरफेरॉन्स दोन टाईपचे येतात. एक अल्फा इंटरफेरॉन असतो आणि दुसरा बीटा इंटरफेरॉन बघायला भेटणार. कमॉन, पहिला कोणता आहे, येस, पहिला असणार आहे तुमचा अल्फा इंटरफेरॉन येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. इंटरफेरॉन मेनली मेन्शन करून घेतोय. नाव द सेकंड वन काय असणार तुमचा, बीटा इंटरफेरॉन असणार आहे. इंटरफेरॉन मेनली मेन्शन करून घेतोय. आणि सायमल्टेनियसली एक नॉर्मल सेलला स्टिम्युलेशन पण देताना बघायला भेटणार, की ज्याच्यामुळं नॉर्मल सेलमध्ये एक इम्पॉर्टंट प्रोटीन बनताना बघायला भेटणार. दॅट प्रोटीन वी कॉल्ड एज अ टिप. काय म्हणतो आपण, टिप. टिप म्हणजे काय असणार आहे, ट्रान्सलेशन इनिबिटिंग प्रोटीन. काय म्हणतो आपण, राईट ना. इनहिबिटरी काय असणार आहे, प्रोटीन फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. सो इथून काय रिलीज झाले मला सांगा, TIP. कमॉन, काय म्हणणार आहे, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन, राईट ना. हे कोणाच्या मध्ये प्रोड्यूस झालेत, राईट ना. आता बघा इंटरफेरॉन्स जे बेसिकली असणारे स्टिम्युलेशन झाले, राईट ना. तर ही कंडिशन काय होते, तुम्हाला कशी होणार आहे ती सांगू देतो बघा. एक जर का बेसिकली आता मला सांगा, इंटरफेरॉन रिलीज कोणी केलेत, इन्फेक्टेड और नॉन इन्फेक्टेड सेल, इन्फेक्टेड सेल न, राईट ना. हे इंटरफेरॉन तुमच्या बेसिकली एका पॅथोजनला मारत नाहीत बाळांनो. ओके, इंटरफेरॉन हे मारत नाहीत, ते काय अँटीबॉडीज नाही आहेत मारण्यासाठी. ते जस्ट एक ग्लायकोप्रोटीनेशियस काय असणारे कंपाऊंड येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. आणि स्पेसिफिकली काय असणार आहे की सगळ्याच व्हायरसला मारता असं काय नाही, स्पेसिफिक व्हायरससाठी स्पेसिफिक काय असणार आहे, इंटरफेरॉन रिलीज होताना बघायला भेटणार आहे. तर त्यामध्ये बेसिकली काय असणार आहे, इंटरफेरॉन पहिल्यांदा एका नॉर्मल सेलला स्टिम्युलेट करणार आहे, राईट ना. तर इथं आपण मेनली मेन्शन काय असणार आहे, स्टिम्युलेशन. हे इंटरफेरॉन स्टिम्युलेट मेनली मेन्शन करतो बघा, स्टिम्युलेट, स्टिम्युलेट normal cell to produce to produce what, to produce what, टिप, राईट ना. तर टिप बेसिकली काय करतं ते आता क्लिअर करून देतो बघा, क्लॅरिटी होऊन जाईल तुम्हाला याच्यामध्ये आरामात मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे, समजा नॉर्मल सेल असणार आहे, राईट ना. हे नॉर्मल सेल येताना बघायला भेटेल. आता ह्या नॉर्मल सेलमध्ये काय केलं जाणार आहे, कोणाचं प्रोडक्शन होणार आहे सांगा, अरे कोणाचं फॉर्म होणार आहे, टिपचं प्रोडक्शन होणार ना. कोणत्या सेलमध्ये, नॉर्मल सेलमध्ये. हिला इन्फेक्शन झाले का, नाही. बट मला सांगा, जसा हा व्हायरस व्हायरस इन्फेक्टेड सेलमधून बाहेर पडणार आहे, त्यावेळी त्याचं नॅचरल टार्गेट सेल कोणती असणार आहे, दुसरी नॉर्मल सेल असणार आहे, राईट ना. दुसरी नॉर्मल सेल असणार आहे. बट व्हायरस ह्या नॉर्मल सेल पर्यंत येण्याच्या अगोदरच तिला एक बेसिकली स्टिम्युलेशन आलेलं आहे. काय प्रोडक्शन करायचं, अरे काय प्रोडक्शन करायचं, टीप, राईट ना. तर टीप प्रोडक्शन करण्याची बेसिकली त्याला काय आले की
येस इन्फॉर्मेशन आलेले. आता ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, इन जनरल मध्ये नॉर्मल सेल असणार, ते नॉर्मल सेल स्वतःमध्ये काय असणार आहे, डीएनए बघायला भेटणार आहे. डीएनए पासून काय बनवलं जाणार सांगा. येस आरएनए बनताना बघायला भेटणार आहे. आरएनए पासून काय बनतो, प्रोटीन बनताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो. तर माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, डीएनए पासून आरएनए बनण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन और ट्रान्सडक्शन और ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सक्रिप्शन काय म्हणतो, क्लॅरिटी आली इथपर्यंत. काय बनवलं जातं, ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर डेफिनेटली मला सांगा, तुमचा जो काय असतं आरएनए असणार राईट ना, हा जो आरएनए बघायला भेटणार आहे, आरएनए फर्दर काय प्रोड्यूस करतो, प्रोटीन. अरे सर नो. म्हणजे डीएनए पासून आरएनए आणि आरएनए पासून प्रोटीन. आता आरएनए पासून प्रोटीन बनायचं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. काय म्हणतो, ट्रान्सलेशन. तर आता जो हा टीप आहे, तो टीप कोण आहे, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन. काय असणार आहे, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन. कंडिशन समजते. अशा प्रकारे प्रोसेस आपण बघत असतो. सिच्युएशन काय होते बघा, त्या नॉर्मल सेलवरती ऍक्च्युअल मध्ये काय होतं माहितीये का, की आपला हा जो व्हायरस असणार आहे राईट ना, हा जो व्हायरस असणार आहे, तो व्हायरस काय असणार आहे, इन्फेक्शन कॉज करण्यासाठी बेसिकली काय असणार आहे, इथं ट्राय करताना बघायला भेटणार आहे. व्हायरस इथं आला तर व्हायरस काय करतो माहिती आहे का, की आपलं जेनेटिक मटेरियल काय असणार आहे, आरएनए असणार आहे. ते आरएनए कोणामध्ये टाकताना बघायला भेटणार आहे, आपल्या डीएनए मध्ये. आता हा आरएनए कोणता आहे, व्हायरल. कोणता असणार आहे, व्हायरल आरएनए येताना बघायला भेटणार आहे. बट आता मला सांगा, हा व्हायरल आरएनए कोणामध्ये आलाय, आपल्यामध्ये आलाय. अरे सर नो. आपल्यामध्ये जर का बेसिकली हा व्हायरल आरएनए जर आला, तर आता हा डीएनए जो नॉर्मल होतो तो कसा बनला, व्हायरल डीएनए. कसा बनणार आहे, व्हायरल डीएनए येताना बघायला भेटणार आहे राईट ना. आता व्हायरल डीएनए पासून तो काय बनवणार आहे, हा बेसिकली आरएनए बनवणार आहे. सो आरएनए पण कसा बनणार आहे सांगा, व्हायरल आरएनए बनताना बघायला भेटणार आहे. इथपर्यंत प्रोसिजर समजली का रे बाळून, तुम्हाला सांगा. पहिल्यांदा बेसिकली नॉर्मल सेल होती, नॉर्मल सेलमध्ये डीएनए नॉर्मल और व्हायरल, नॉर्मल और व्हायरल, आरएनए, प्रोटीन. आता मला सांगा, या नॉर्मल सेलला कोणी बेसिकली इन्फेक्शन केलंय, कोणी केलं, व्हायरस. व्हायरस सेलच्या आत आला, त्याचं काय होता, आरएनए होता. त्या आरएनएचं कन्व्हर्जन त्याच्यामध्ये कशामध्ये केलं, कसा डीएनए झाला आता, त्याच्यापासून कोणता आरएनए बनला. आता त्याला काय बनवायचं आहे, प्रोटीन बनलं तर तो पुढे सर्वाइव्ह होणार आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये मी व्हायरसचा टॉपिक एक शिकला. त्याच्यामध्ये एखादा जर का बेसिकली व्हायरसला एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जर जायचं असेल, तर त्याच्या जेनेटिक मटेरियलच्या अराउंड त्याला एक कव्हर बनवायचं असतं, प्रोटीनेशियस. त्याला काय म्हणतो आपण, सांगितलं होतं सरांनी, अरे सांगितलं होतं की नव्हतं, क्वेश्चन विचारलेला समजलाय का. जेनेटिक मटेरियल जे असणार आहे व्हायरसचं, त्याच्या अराउंड जी प्रोटेक्टिव्ह प्रोटीनेशियस एक लेअर बनती, तिला आपण काय म्हणतो. हम्म. हे जर का प्रोटीन जर नसल तर डेफिनेटली व्हायरस जरी आरएनए त्याने बनवला तरी तो सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. हा, कॅप्सिड, दिस इज राईट आन्सर. काय म्हणताय, कॅप्सिड. अरे कार्ट्यांनो, तुम्ही बघितलं असेल की रे असं ह्या फॉर्म मध्ये असं असं बेसिकली कॅप्सिड बनताना बघायला भेटणार आहे राईट ना. त्याच्यामध्ये खूप सारे मोनोमर येताना बघायला भेटणार आहेत. बघितलं होतं की नव्हतं असं काय, राईट ना. आणि त्याच्या आतमध्ये काय असणार आहे मला सांगा, जेनेटिक मटेरियल येताना बघायला भेटणार आहे. जेनेटिक मटेरियल व्हायरसचं काय असू शकतं, सिंगल स्टँडर्ड आरएनए और डबल स्टँडर्ड आरएनए, सिंगल स्टँडर्ड डीएनए और डबल स्टँडर्ड टीएनए. तर या केसमध्ये मला सांगा, आता पर्टिक्युलरली काय करणार आहे, हा जो व्हायरल आरएनए बनलाय तो व्हायरल आरएनए कशामध्ये येणार आहे, या बेसिकली असा पर्टिक्युलर व्हायरल हा नवीन एक काय असणार आहे, व्हायरस बनताना बघायला भेटणार आहे राईट ना. हा नवीन व्हायरस बनतोय, म्हणजे व्हायरस नवीन बनवण्यासाठी मला एकतर जेनेटिक मटेरियल हवाय. अरे सॉरी नो. सेकंड थिंग, मला काय पाहिजे, कॅप्सिड पाहिजे. काय पाहिजे, कॅप्सिड. कॅप्सिड बनतं कशापासून, अरे बरोबर आहे, कशाने बनतंय, प्रोटीन पासून बनताना बघायला भेटणार. कशापासून, प्रोटीन. म्हणजे डेफिनेटली मला नवीन व्हायरस बनवण्यासाठी प्रोटीनची गरज आहे आणि जेनेटिक मटेरियलची गरज आहे. बरोबर आहे. आता इथं आपण पॉईंट डिस्कस केलेला. आता व्हायरल आरएनए पासून व्हायरल डीएनए बनला आणि पुन्हा त्यानं ट्रान्सक्रिप्शन करून काय केलं, व्हायरल आरएनए बनवला. आता व्हायरल आरएनए बनला म्हणजे मला सांगा, इथं कुठे ना कुठेतरी त्याचं जेनेटिक मटेरियल बनलेलं आहे. बट जेनेटिक मटेरियलच्या अराउंड त्याला कोणाची गरज आहे, कॅप्सिडची. बट मला सांगा, इथंच या बेसिकली आपल्या सेलनं काय प्रोड्यूस केला होता, टिप, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन. मला सांगा, इथं ट्रान्सलेशन होणार का, अरे होणार आहे का, नाही. कारण की ट्रान्सलेशनला आपण काय केलं, इनहिबिट केलं, स्टॉप केलंय. म्हणजे इथं आता ट्रान्सलेशन होणार नाही, म्हणजेच इथं प्रोटीनचं फॉर्मेशन होणार नाही, म्हणजेच ह्या जेनेटिकली जेनेटिक मटेरियल असतात त्याच्या अराउंड काय बनणार नाही, कॅप्सिड बनणार नाही. जर कॅप्सिडच बनलं नाही तर मला सांगा, हा व्हायरस
आरएनएचं मटेरियल बाहेर घेऊन जर का सायटोप्लाझम मध्ये आला तर सर्व्हाइव्ह होईल का? नाही होणार आहे, बिकॉज सायटोप्लाझम मध्ये त्याच्या आरएनए ला डिस्ट्रॉय करणारे एन्झाईम प्रेझेंट आहेत. आता एन्झाईम कोण रिलीज करतं सांगा? हा, सायटोप्लाझम मध्ये एक सेल ऑर्गेनल आहे जो की एन्झाईमने भरलेला आहे, जो की त्याच्या आरएनएला मारू शकतो. तर असा बेसिकली सेल ऑर्गेनल कोणता आहे? लायसोझोम्स. त्याच्यामध्ये स्पेसिफिक जेनेटिक मटेरियलला डिस्ट्रॉय करणारा कोणता एन्झाईम असतो? हा, न्यूक्लियस एन्झाईम. कोणता असणार आहे? न्यूक्लियस एन्झाईम. आता जर का न्यूक्लियस एन्झाईम त्याच्यावरती जर का ऍक्ट जर झाला तर मला सांगा, आता हा पर्टिक्युलरली तुमचा जेनेटिक मटेरियल असलेला कोणाचा, व्हायरसचा, तो व्हायरस आता आपल्या बॉडीमध्ये सर्वाइव्ह होणार का? नाही होणार आहे. जर सर्वाइव्ह झालं नाही तर आपलं इन्फेक्शन बेसिन काय झालं? स्टॉप झालं ना. अरे अंडरस्टँड होते का? आता मला व्हायरल इन्फेक्शन होणार आहे का? नाही होणार आहे. समजतं इथे बेसिकली मेकॅनिझम कसं आहे. सो या वेने काय केलं जातं बाळांनो, आपल्या बॉडीमध्ये पर्टिक्युलरली इंटरफेरॉनच्या स्टिम्युलसमुळे, राईट ना, एक नॉर्मल सेल आता सर्वाइव्ह होताना बघायला भेटणार आहे. आता आपल्याला इन्फेक्शन होणार नाही. हे त्याचं पहिलं मेकॅनिझम आहे. कोणाला याच्यामध्ये काय डाऊट आहे का सांगा? क्लिअर होते? मी क्वेश्चन विचारतो त्याच्यानुसार आन्सरिंग करा. मला सांगा, टीप सॉरी इंटरफेरॉन इज प्रोड्युस्ड बाय द व्हायरस इन्फेक्टेड सेल और नॉर्मल सेल? व्हायरल इन्फेक्टेड सेल, राईट ना. आता मला सांगा, हे व्हायरस इन्फेक्टेड सेल तुमच्या बेसिकली पॅथोजनला मारते का रे? पॅथोजनला मारते का? नाही मारत आहे. पॅथोजनला मारत नाही म्हणून पुन्हा एकदा सांगून देतोय, पॅथोजनला अजिबात मारत नाही. हे कोणत्या सेलला स्टिम्युलेट करते? इन्फेक्टेड और नॉर्मल सेलला. काय प्रोड्यूस करण्यासाठी? टिपचा लॉंग फॉर्म काय आहे? डोक्यावरनं चाललंय सगळं. घुसणं झालं डोक्यात नाही का? हा, देव्याने काय म्हणायचंय? समजून झाले? नाही समजत आहे? अपेक्षा समजतंय मग बोलायचं कोणी? हा, इकडं पोरांनो, गौरव काय झालं? हसू येते सर, काय सांगू तुम्हाला, एकदम डोक्यावरनं चाललंय. एनसीईआरटी मध्ये असं तर कुठं दिलंच नाही. हा, कळते का नाही? संकल्प का गेलं डोक्यावरनं? हा, क्लॅरिटी येते? सो मला सांगा, याच्यामध्ये टिप फॉर्म केलेला, त्या टिपचा लॉंग फॉर्म काय असणार आहे? ट्रान्सलेशन इनिबेटरी प्रोटीन. आता प्रोटीन कोणत्या सेलमध्ये फॉर्म झालेत मला सांगा? इन्फेक्टेड सेलवर बघा, टिप इज प्रोड्युस्ड इन अ नॉर्मल सेल, इन्फेक्टेड सेल और व्हायरस. नॉर्मल सेलमध्ये प्रोड्यूस झालेत, राईट ना. आता म्हणत असाल की सर मग पर्टिक्युलरली नॉर्मल सेलमध्ये जर का टीप प्रोड्यूस झालं, ट्रान्सलेशन इनिबिटरी प्रोटीन जर फॉर्म झालं, तर नॉर्मल सेलचे प्रोटीन फॉर्म होणार का नाही? नॉर्मल सेलचे प्रोटीन फॉर्म होतात. पुन्हा ते सांगतोय, नॉर्मल सेलचे प्रोटीन फॉर्म होतात. कोणाचे फॉर्म होणार नाहीत? कोणाचे फॉर्म होणार नाहीत? आ, इन्फेक्टेड सेलचे म्हणजे कोण नाही, व्हायरसचे बेसिकली फॉर्म होणार नाहीत, कारण की व्हायरस त्याच्यामध्ये एंटर करणार नव्हता. आणि व्हायरस बेसिकली ट्राय काय करणार आहे की यानंतर इन्फेक्शन कॉज होऊ द्यायचं नाही. तर त्या केसेसमध्ये काय असणार आहे की यांचं मेकॅनिझम फर्दर इथं स्टॉप होताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टीला काय करायचं थोडंसं मेनली समजून घ्या. इथं जे टीप असणार आहे, तर टीप नॉर्मल सेलमध्ये फॉर्म झालेत आणि याच्यामध्ये व्हायरसचे बेसिकली प्रोटीन फॉर्मेशन होऊ देणार नाही. सो इथं मेनली मेन्शन काय करणार आहे आपण? नो, नॉट फॉर्मेशन ऑफ, इथं मेनली मेन्शन करतो नॉट फॉर्मेशन, सांगा नॉट फॉर्मेशन ऑफ व्हॉट? ऑफ व्हायरल प्रोटीन. व्हायरल प्रोटीनचं तिथे फॉर्मेशन होणार नाही, त्यामुळे फर्दर व्हायरस आपल्या बॉडीमध्ये सर्वाइव्ह होणार नाही. ते मेकॅनिझम त्याच्यामध्ये सिंपल साध्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. इथपर्यंत पहिलं इंटरफेरॉनचं मेकॅनिझम समजलं. आता यानंतर ना, इंटरफेरॉन मध्ये बेसिकली अजून दोन बेसिकली काय असणाऱ्यांचे मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. ते कसे असणार आहेत ते सिंपल वर्ड्स मध्ये तुम्हाला एक पॉईंट करून देतो बघा. इंटरफेरॉन आपल्या बॉडीमध्ये एक इम्पॉर्टंट फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे ड्युरिंग द कॅन्सर ट्रीटमेंट. काय असणार आहे? कॅन्सर ट्रीटमेंट. बट सिच्युएशन अशी असते बघा, जो पर्सन एक मेनली मेन्शन करून घेतो बघा, एड्स झालेला आहे पर्सनला, काय झालंय? एड्स. आता एड्स मध्ये जर मला मेन्शन करायचं म्हटलं तर एड्स व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल और प्रोटोझोअल? व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे नक्कीच इथे इंटरफेरॉन रिलीज होणार आहेत. अरे सर नो, इंटरफेरॉन येणार आहेत ना. म्हणजे बघा याच्यामध्ये एड्स इज कॉस्ड बाय द बेसिकली काय असणार आहे, मेनली मेन्शन करतो व्हायरस. कोणता असणार आहे माझा याच्यामध्ये? HIV. HIV चा लॉंग फॉर्म? हा, इम्युनो व्हायरस. वाव, इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. आणि एड्सचा? हा बोलो सांग. मग हे काय आहे बाळा? बोल की तरी पुढं. अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, काय म्हणणार आहे? आता सांग, आता सांग. हा, हे जे सांगितलं ते लिहून नाही घेतलं?
हा, पेज नाही आलेलं, कुठं ठेवलेस ते? पॉकेट आहे, बुक मध्ये, पर्स असेल की तुझी. हा, पाकिट पाकिट, हा त्यात ठेवलं असेल लपून. बघा काय असणार आहे, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. कोणी कॉज केलाय? HIV कोण आहे तुमचा? बेसिकली कोण असणार आहे, कोणता बेसिकली पॅथोजन आहे, बॅक्टेरियल और व्हायरल? व्हायरल असणार आहे, इथपर्यंत पण समजलेत. आता या केसमध्ये काय होणार की ज्या पर्सनला HIV झालेला असणार आहे, त्याच पर्सनला एक कॅन्सर होताना बघायला भेटणार. राईट ना? समजतंय का? म्हणजे पर्सनला मारूच टाकायचा प्लॅन आहे सगळा. क्लॅरिटी येते का? एड्स झाल्यानंतर तो काय जगणार आहे का? त्यात प्लस त्याला काय होणार आहे आता? काय होणार आहे? कॅन्सर. तर हा जो कॅन्सर आहे त्या कॅन्सरचं बेसिकली नेमिंग आता मी इंटिमेशन करून देतो. ह्याला काय येणार आहे? कॅन्सर एक होताना बघायला भेटणार आहे. त्या कॅन्सरचं नाव आहे बाळांनो, कॅपोसी सार्कोमा. काय म्हणणार आहे? येस, कॅन्सर बघायला भेटणार आहे, कॅपोसी सार्कोमा. येस, कम ऑन, काय म्हणणार आहे? हा, त्यांना ठेवायचं आहे, कोणता असणार आहे? कॅपोसी सार्कोमा. कुठला कॅपोसी? हा, कुठला सार्कोमा? राईट ना, कॅपोसी सार्कोमा. तर हा बेसिकली जो कॅन्सर आहे तो आपल्या बॉडीमध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली काय असणार आहे, टिश्यूचे कॅन्सर होताना बघायला भेटणार आहेत. इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, राईट ना, त्याच्यामध्ये मस्क्युलर टिश्यूचे काय होताना बघायला भेटणार आहेत. तर हा ऍक्च्युअली जो कॅन्सर आहे तो आपल्या बेसिकली असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर. कोणाचा असणार आहे? कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर. बेसिकली देणार ठेवा रे कार्टनो, कोणता असणार आहे? कनेक्टिव्ह टिश्यूचा बेसिकली काय असणार आहे, हा तुम्हाला कॅन्सर होताना बघायला भेटणार आहे. आणि हा कॅन्सर जो कॉज होतो त्यासाठी बेसिकली एक व्हायरस पुन्हा एकदा रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे महाराज सोडायचंच नाही, पर्सनला बेसिकली सोडायचं नाही, राईट ना. तर याच्यासाठी जो मेनली रिस्पॉन्सिबल व्हायरस असतो, तो रिस्पॉन्सिबल व्हायरस कोण असणार आहे? हर्पिस व्हायरस. कोण असणार आहे? हर्पिस व्हायरस बेसिकली काय असणार आहे ते मेनली रिस्पॉन्सिबल आहे, त्यांना बघायला भेटणार हर्पिस व्हायरस. ध्यानात राहील, कोणता व्हायरस असणार आहे? हर्पिस व्हायरस. पहिला अटॅक कोणाचा होता? HIV चा. दुसरा अटॅक कोणाचा झाला? HIV मुळे कोणता डिसीज झाला? कोणता झाला? आणि हर्पिस मुळे कॅपोसी सार्कोमा. आता पर्सन वाचणार का? पक्का? मरणार आहे ना? कन्फर्म. बडेला वाचू शकतो थोडा पण. म्हणजे कसं आहे, हा जो पर्सन असणार आहे समजा 10 वर्षात जर मरणार असेल, राईट ना, एड्स मुळे किती वर्षात मरणार होता? 10 वर्षात मरणार आहे, राईट ना. तर मला सांगा, आता कॅपोसी सार्कोमा झाल्यामुळं त्याचं वय वाढेल का कमी होईल रे अजून? किती वर्ष समजा आला, बेसिकली आला आता 6-7 वर्षामध्येच मरणार आहे. 6-7 वर्षामध्येच मरणार आहे. तर याला वाचवण्यासाठी आपण काय करतो माहितीये का, म्हणजे अल्टिमेटली मला सांगा, त्याच्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टम सप्रेस झालेले कुठे ना कुठेतरी कमी होताना बघायला भेटणार आहे. तर हिला मला काय करायचं की एनहान्स करायचं, थोडंसं वाढवायचं आहे. तर या पर्टिक्युलर पर्सनला आपण जी ट्रीटमेंट देतो ती ट्रीटमेंट कोणाची देतो माहितीये का? त्या बेसिकली अल्फा इंटरफेरॉनची काय करतो आपण? ट्रीटमेंट देतोय. ही बेसिकली जी ट्रीटमेंट असणार कोणाचे? अल्फा इंटरफेरॉनची काय करतो की आपण बेसिकली ट्रीटमेंट देताना बघायला भेटणार आहे. आणि ट्रीटमेंटमध्ये बेसिकली आपण जे केमिकल ऍज अ यूज करतो त्याचं नाव आहे बाळांनो, काय माहितीये का? बेसिकली नाव देण्यात ठेवा, बायोलॉजिकल बायोलॉजिकल रिस्पॉन्स रिस्पॉन्स मॉडिफायर. काय असणार? रिस्पॉन्स मॉडिफायर. ओके. आता म्हणसाल की सर काय काय एवढं सगळं एनसीटीच्या बाहेर घेऊन चाललंय? एनसीटीच्या बाहेरचं काय आहेच नाही बाळांनो. ठीक आहे, एनसीटी मध्ये कॅन्सरचा टॉपिक ओपन करा, राईट ना. याच्यामध्ये ऑलमोस्ट 143 पेज पर्यंत या बघू. आला आला? ठीक आहे, 142 पर्यंत या. 142 पेज नंबर होती बघा, लास्ट 2 लाईन्स मध्ये दिले बघा अल्फा इंटरफेरॉन म्हणून काय. अरे दिलंय का नाही? राईट ना. तो स्टेटमेंट जर का रीड केलं तर अल्फा इंटरफेरॉन हा तुम्ही वर्ड कॅन्सरच्या कोणत्या टॉपिक मध्ये बेसिकली तुम्ही स्टडी करता सांगा? ट्रीटमेंट मध्ये कोणत्या डिसीजच्या अंडर आहे? अरे कोणत्या? कॅन्सर ना. मग कॅन्सरच्या अंडर जर का बेसिकला टॉपिक दिला असेल तर ऑब्विसली याचं फंक्शन कुठे होणार? ट्रीटमेंट मध्ये येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ट्रीटमेंट कधी दिली जाते? आफ्टर द बेसिकली इन्फेक्शन और बिफोर द आफ्टर द इन्फेक्शन, राईट ना. मग बिफोर द इन्फेक्शन आपण काय घेतो? काय घेतो आपण? बिफोर द इन्फेक्शन आपण काय घेतो? प्रिकॉशन घेतो ना. का प्रिकॉशन नंतर नाही घ्यायची डिसीज झाल्यानंतर ना? हा बाबा आता बेसिकली HIV झालेला आहे, आता मी प्रिकॉशन घेणार, राईट ना. प्रॉपर कॉन्ट्रासेप्टिव्ह होता यूज करणार, राईट ना. असं करून जमणार आहे का? डोंट डाय बाय द इग्नोरन्स. आपल्या बेसिकली मेडिकल फील्ड मध्ये एक स्टेटमेंट येतं, काय असणार आहे?
डोंट डाय बाय दी इग्नोरन्स. इग्नोरन्स दाखवला आणि HIV झाला. समजतं का? इग्नोरन्स दाखवला आणि हर्पीस झाला, जेनेटल वर्च झाला. राईट ना? असं काहीतरी धिंगाणा होण्यापेक्षा इग्नोरन्स दाखवायची गरज आहे का? नाही. त्यामुळे इग्नोरन्स अजिबात त्या मोडमध्ये राहायचं नाहीये. तर बघा, याच्यामध्ये एक मेडिसिन म्हणून आपण कोणाचा यूज केला? अल्फा इंटरफेरॉन्स ऍक्ट्स ॲज अ व्हॉट? कोण असणार आहे? बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. बघा एनसाठी याच्यामध्ये काय म्हणते, या अल्फा इंटरफेरॉनचा आपण युज कसा करतो. सिंपल साधं स्टेटमेंट बेसिकली त्याच्यामध्ये एनसाठी देऊन टाकलेले आहेत. असं सांगितले, येस. बघा तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. देअर फॉर द पेशंट आर गिवन, म्हणजे बघा इन जनरल मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर पहिला जो बेसिकली वर्ड दिलाय, ट्युमर सेल हॅव बीन शोन टू अवॉइड द डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन बाय द काय असणार इम्युन सिस्टम. म्हणजे एखाद्या ट्युमर सेलला इम्युन सेलच्या मदतीने इम्युन सिस्टम कडून जर का त्याला डिस्ट्रॉय करायचं असेल तर इतकं ते इझी नाही आता राहिलेलं. राईट ना? त्यामुळे मला सांगा, इम्युन सिस्टम काय झाले, HIV केसमध्ये सगळे डिस्टर्ब झालेले, डिस्ट्रॉय झाले, डिफिशियन्सी क्रिएट झालेले. आता याला जर का मला ओव्हरकम करायचं असेल तर डेफिनेटली या पर्सनच्या बॉडीमध्ये काय एंटर करायला पाहिजे मला सांगा बघू. एक बेसिकली इम्युन सिस्टम एनहान्स करणारा, मॉडिफाईड करणारा कोणतरी फॅक्टर आला पाहिजे. म्हणून आपण त्याच्या बॉडीमध्ये काय टाकलं बघा. स्टेटमेंट पुढे कंटिन्यू करतो. देअरफॉर पेशंट्स आर गिवन सबस्टन्स कॉल्ड एज अ बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. तर याच्यामध्ये आपण काय करणार की जो रिस्पॉन्स मॉडिफायर देतो तो कोण असणार आहे माझा? अल्फा इंटरफेरॉन. आता अल्फा इंटरफेरॉन आल्यामुळे बघा काय होते, काय सांगितलं याच्यामध्ये? ऍक्टिव्हेट देअर इम्युन सिस्टम. कोणाची? या बेसिकली HIV पेशंटची. काय ऍक्टिव्हेट करून टाकले आपण? इम्युन सिस्टम. मग मला सांगा, आता या पर्सनची जी 5 ते 6 वर्षामध्ये मरणार होता बिकॉज ऑफ कॅन्सर, त्याची लाईफ स्पॅन परत वाढला का कमी झाला? किती? 6-7 वर्ष, 8 वर्षापर्यंत गेला असं म्हणू आपण. मग मला सांगा, अल्फा इंटरफेरॉन्स मदत करतात ना त्यासाठी, जागवण्यासाठी का मारण्यासाठी? क्लिअर होतंय? तर हे मेकॅनिझम त्याच्यामध्ये एक येताना बघायला भेटणार आहे. सो या फॉर्म मध्ये एक बेसिकली इन्फेक्टेड सेल कशा प्रकारे केमिकल रिलीज करते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. नाव द लास्ट वन बेसिकली जो मेनली मेन्शन करून दिला तो कोण असणार आहे? बीटा इंटरफेरॉन. आता हे बीटा इंटरफेरॉन कधी रिलीज केले जातात याचा पॉईंट जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर टॉपिक तुम्हाला सांगू देतो. एखाद्या पर्सनला एक डिसीज होतो, कोणता असणार आहे? ऑटोइम्युन डिसऑर्डर. राईट ना? त्याचं नाव आहे मल्टिपल स्क्लेरोसिस. काय नाव असणार आहे? मल्टिपल स्क्लेरोसिस. खूप सारे डिफरंट डिफरंट नावं आलेले आहेत, बट तुम्ही थोडंसं रिवाइज केलं तर आरामात तुम्हाला बेसिकली ध्यानात राहून जातील. जास्त काय नसणार आहे. बघा डिसीज कोणता असणार आहे? ऍटो इम्युन इम्युन काय असणार आहे? डिसऑर्डर बेसिकली बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे बेस्ट एक्झाम्पल एक मेनली मेन्शन करून काय असणार आहे? मल्टिपल मल्टिपल स्क्लेरोसिस. 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 ओके, मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक कसा डिसीज आहे माझा? ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. आता याच्यामध्ये काय होतं, हा एक टाईपचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे बघा. तर असणार आहे म्हणजे नर्वस सिस्टम वरती काय ना काहीतरी अफेक्ट करून देताना बघायला भेटणार आहे. सिंपल साधं मेकॅनिझम, जास्त काही डिस्टर्ब नाही करणार आहे. क्लिअर करून देतो बघा. समजा आपली जर का नर्वस सिस्टम मध्ये हा आपला कोण झाला? एक्झॉन आला. कोण असणार आहे? एक्झॉन. एक्झॉन वरती काय प्रेझेंट असणार आहे सांगा बघू मला? मायलिन शीट. राईट ना? अशा फॉर्म मध्ये काय असणार आहे? जस्ट इमेजिन करा, आपण इथं काय घेतलं? याचं मायलिन शीट घेतलं. राईट ना? इथं असं काय मायलिन शीट आलेलं. सो मायलिन शीट जर असेल तर न्यूरॉन माझा कोणता झाला रे? अरे कोणता असणार आहे? मायलिनेटेड न्यूरॉन. राईट? आता मायलिनेटेड न्यूरॉन जो बघायला भेटणार आहे तर डेफिनेटली या केसमध्ये याच्यावरती काय होणार आहे? ऑटोइम्युन डिसऑर्डर मल्टिपल स्क्लेरोसिस झालेलं आहे. राईट ना? हे आपलं कोण असणार आहे? मायलिन शीट. मायलिन शीट येताना बघायला भेटणार आहे. इश्यू याच्यामध्ये काय होताना बघायला भेटणार आहे की आपल्या बॉडीमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये काय प्रोड्यूस होणार आहेत? अँटीबॉडीज. आणि त्या अँटीबॉडीज कोणावरती अटॅच होताना बघायला भेटणार? अशा प्रकारे आपल्या स्पेसिफिकली एस कमॉन कोणावरती? मायलिन शीट वरती. आणि मायलिन शीट अटॅच होऊन होऊन अल्टिमेटली काय करतं बाळांनो माहितीये का? की स्पेसिफिकली आपल्या या बेसिकली न्यूरॉनचं मायलिन शीटच डिस्ट्रॉय करायला चालू करतात. मायलिन शीट काय करणार? डिस्ट्रॉय होणार आहे. आता मला सांगा, मायलिन शीट जर का असं डिस्ट्रॉय होत गेलं तर पर्टिक्युलरली नर्व इम्पल्स स्लो होणार का फास्ट होणार? वाय? यासाठी पहिला टॉपिक तुम्हाला माहित असायला पाहिजे. विच न्यूरॉन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स व्हेरी फास्ट? मायलिनेटेड और नॉन मायलिनेटेड? मायलिनेटेड ना? का? मायलिनेटेड असल्यामुळे इथून जम्प डायरेक्टली इथे येणार आहे. राईट ना? जम्प काय असणार तुम्हाला याच्यामध्ये येताना बघायला? इथून डायरेक्टली बेसिकली कुठाला? इथं सिग्नल आला, इथून परत इकडे येताना बघायला भेटणार. अरे सॉर नो. बट जर का मायलिन शीट जर काढून टाकलं
तर इम्पल्स कसा जाणार अशा फॉर्म मध्ये, राईट ना, असं जाताना बघायला भेटणार आहे. मग यामुळे मला सांगा त्या पर्सनच्या बॉडीमध्ये जे ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार स्लो और फास्ट होणार आहे. म्हणजे एखादी जर का गाडी उडवायला येत असेल तर लगेच त्यानं पळायला पाहिजे ना, तो हळूहळू बेसिकली जाताना बघणार भेटणार आहे. कोणी जर कानाखाली खाडकन वाजवला आला तर तो बेसिकली रिस्पॉन्ड थांब नंतर न मार, अशी त्याची केस होणार आहे. समजतंय का? म्हणजे डोळे जर का बेसिकली त्याला बंद करायचे असतील अशा केसमध्ये तरी पण हळू बंद करणार. कळतंय का? तर असं स्लो मोशन मध्ये येणार आहे. कळतंय? तर अशा केसमध्ये त्या पर्सनला काय डिसीज होणार आहे? येस, मल्टिपल स्क्लेरोसिस. आता मल्टिपल स्क्लेरोसिस असा जर का डिसीज जर झाला तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण कोणाची ट्रीटमेंट दिली सांगा? बीटा इंटरफेरॉन. हे बीटा इंटरफेरॉन काय करतात माहितीये का? की आपल्या बॉडीमध्ये जे एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये अँटीबॉडीचे बनलेले आहेत. दंडा दंडा दंड हे काय रे बाबा? पहिले क्लास में देखो प्रभू, ये वाले क्लास में रहेगा. तिकडे आहे बघा. यामध्ये आपल्याला काय सांगतोय, ए कार्टनो तुम्हाला पण झालं 2 महिने रट्ट नाही दिलेत बरं का. बरं आहे नाही का? इकडे लक्ष द्या मग आता. बघा इथं काय सांगतोय. आता या केसमध्ये जे बीटा बीटा काय असणार तुमचे इंटरफेरॉन आले असणार आहेत. ते बीटा इंटरफेरॉन काय करतात, या अँटीबॉडीचा नंबरच कमी करायला चालू करतात. मग मला सांगा अँटीबॉडीचा नंबर जर कमी व्हायला लागला तर बॉडीमध्ये आता मायनिशित कमी होणार का वाढणार रे? वाढणार. मेडिसिन्सला आपण ओव्हरकम करणार. कळलं का कसं मेकॅनिझम परफॉर्म करत होता? अँटीबॉडी कमी इतकेच केल्या जाणार की ज्या बेसिकली प्रॉब्लेम क्रिएट केला जातोय बघा. आता मला सांग, जर का बीटा इंटरफेरॉन जे असणार आहे ते मी केमिकली प्रोड्यूस करणार आहे, राईट ना. त्या पर्सनचा मल्टिपल स्क्लोरोसिसचा एक लेवल असणार आहे किती 70% जर का याला होत असेल, राईट ना, तर 70% साठी मी डेफिनेटली बीटा इंटरफेरॉनचं मेडिसिन पण किती देणार 70% पर्यंत देणार. मी जर का 100% जर का स्पेसिफिकली काय केलं की बीटा इंटरफेरॉनचं दिलं त्यामुळे तर माझ्या आणखीन इम्युन सिस्टम कोलॅप्स होताना बघायला भेटणार आहे. तर समजतंय? उद्या फ्युचरमध्ये जर का तुम्ही डॉक्टर झाला तर असं करायचं नाही आता सांगायला लागलोय. मेडिसिन देणार तर अप्रोप्रिएट द्यायची, राईट ना. नाहीतर बॉडीचं एक टेम्परेचर बेसिकली असायला पाहिजे किती रे 37. आता जर का अँटी पॅरेक्सियाचा जर का तुम्ही डोस दिला, तुम्ही सांगितलं की दिवसात बेसिकली एक डोलो खायची तर बेसिकली ते वाचल. पण जर का सांगितलं नाही सकाळ दुपार संध्याकाळ 2-2 6 गोळ्या काय करायच्या डोलोच्या घ्यायच्या, त्याचा ढोल वाजायला सगळा माहितीये का? वाजत म्हणजे दुसऱ्या दिवशी तो राहायचंच नाही. ढोल वाजायला त्याला बेसिकली मग सगळं काम होऊन जाईल. तर अशा प्रकारे जरा मेडिसिन काय केले पाहिजे आपण कन्सल्ट मध्ये चेकआउट करून आपण देणं गरजेचं आहे. क्लॅरिटी इथे. सो दिस इज नथिंग बट काय असणार आहे बाळांनो, सेल्युलर मेकॅनिझम कशा प्रकारे बेसिकली काय असणार आहे किंवा एक सायटोकायनिन बॅरियर बॉडीमध्ये कशी वर्क करते हे तुम्हाला इथं मेकॅनिझम काय केलं की मी इथं इन्क्लूड करून दिलेलं आहे. समजलं मेकॅनिझम फोर्थ बॅरियर कशी फंक्शन करते ती? अरे समजलं का नाही? अरे सर नो क्लिअर आहे. डन. आता बघा टाइम जसा उरलेला आहे त्यानुसार बेसिकली थोड्या काही गोष्टी इथं मेनली मेन्शन करून घेतो. तुमची नंतर जे बेसिकली इम्युन सिस्टम बघायला भेटणार ते कोणते असणार आहे? अक्वायर्ड इम्युन सिस्टम, राईट ना. सो अक्वायर्ड इम्युन सिस्टम मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर तुम्हाला पहिल्यांदाच बेसिकली खूप साऱ्या गोष्टी मी इथं इन्क्लूड करून दिल्या होत्या, राईट ना. तर त्याच्यामधले काय पॉईंट आपण इथं बघूया, क्लॅरिटी येऊन जाईल. काय सांगतात बघा याच्यामध्ये? अक्वायर्ड इम्युन सिस्टम, अक्वायर्ड इम्युनिटी, अक्वायर्ड इम्युनिटी. सो अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये मला सांगा पहिल्यांदा कशी आहे रे? सांगा बाय बर्थ और आफ्टर दी बर्थ येणार आहे? हा, राईट ना, कशी असणार आहे? आफ्टर दी बर्थ येताना बघायला भेटणार आहे. आफ्टर दी बर्थ येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ती कंडिशन डिस्कस घेतोय. देन त्यानंतर आपण अजून एक वर्ड युज केला कोणता असणार आहे? अडॅप्टिव्ह. कशी असणार आहे? अडॅप्टिव्ह, राईट ना. म्हणजे अडॅप्ट केली जाणार आहे बॉडीमध्ये, ती घेतली जाणार आहे. और इव्हन अजून काय वर्ड दिलेला सांगा कोणता असणार आहे? हा, स्पेसिफिक और नॉन स्पेसिफिक, राईट ना. पॅथोजन स्पेसिफिक येताना बघायला भेटणार आहे. पॅथोजन स्पेसिफिक, पॅथोजन स्पेसिफिक येताना बघायला भेटणार आहे. कमॉन. देन त्यानंतर मला सांगा की पर्टिक्युलरली ही जी तुमची पॅथोजन स्पेसिफिक वर काय असणार अक्वायर्ड इम्युनिटी येताना बघायला भेटणार कोणामध्ये प्रेझेंट आहे? येस, प्रेझेंट ओनली न काय असणार आहे? वर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स मध्ये काय असणार आहे? प्रेझेंट येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर ना हिचं जे फंक्शन असणार ते स्पेशली यासाठी एक वर्ड युज केलाय बघा, बेस्ड ऑन काय असणार फंक्शन, बेस्ड ऑन असं केलेलं का मेमरी म्हणून, राईट ना. फंक्शन और वर्क, वर्क ऑन द बेसिस ऑफ काय असणार आहे? ऑन द बेसिस ऑफ काय असणार आहे पर्टिक्युलरली
मेमरी काय असणार आहे, मेमरीच्या बेसिसवरती वर्क करताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. अजून एक इम्पॉर्टंट वर्ड समजून घ्या. इट वर्क्स, इट डिफरन्शिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ सेल्स. राईट ना. राईट ना. स्वतःचे सेल दुसऱ्या सेलमध्ये काय असणार, डिफरन्शिएट करू शकतात. डिफरन्शिएट डिफरन्शिएट बिटवीन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल काय असणार आहे, सेलमध्ये बेसिकली यांचं फंक्शन करताना बघायला भेटणार आहे. म्हणजे पॅथोजन कोण आहे आणि नॉर्मल सेल कोणते, हे आयडेंटिफिकेशन करण्याचं काम कोणाचं असणार आहे, या बेसिकली अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये राहताना बघायला भेटणार आहे. म्हणून यांच्यामध्ये काय एक मेमरीचं फंक्शन होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. जबरदस्त लेवलचं काय असणार आहे, मेमरीचं फंक्शन इथं परफॉर्म होतं, समजून घ्या. आता यामध्ये दोन टाईपच्या इव्हन आपण सेल पाहिल्यात, काय आठवते तुम्हाला. राईट ना. इथं आपण बेसिकली काय असणार आहे, दोन टाईपचे सेल मेंटेनेशन करतो. एक कोणती असणार आहे, टी सेल, अरे सॉर नो. आणि कोणती असणार आहे, बी सेल येताना बघायला भेटणार. काय असणार आहे, बी सेल. राईट ना. टी सेल आणि बी सेल म्हणजे टी लिम्पोसाइट अँड बी लिम्पोसाइट. सो ओव्हरऑल बॉडीमध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं ना बाळानो, तर आपल्या बॉडीमध्ये इथं टी सेलच्या नंबर किती आहेत माहितीये का, टाइप्स मेनली मेन्शन करतो. किती टाइप्स ओव्हरऑल यांचे 10 मिलियन टाइप्स आहेत बाळानो. 10 मिलियन टाइप्सच्या बेसिल काय असणार आहे तुम्हाला, येस पर्टिक्युलर सेल बघायला भेटणार कोणत्या, टी लिम्फोसाइट्स. आणि ऑलमोस्ट 1 मिलियन टाइप्स कोणाचे येताना बघायला भेटणार आहे तुम्हाला, येस स्पेसिफिकली बी लिम्फोसाइटच्या बेसिकली येताना बघायला भेटणार. किती, वन, एक मिनिट. येस, मिलियन मध्ये काय असणार तुमचा याचा नंबर येताना बघायला भेटणार आहे. आता पॉईंट नीट समजून घ्या, मला याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करून घ्यायचं आहे. तुम्ही ओव्हरऑल जर का बेसिकली काय केलं बाळांनो माहितीये का, की आपल्या बॉडीमध्ये जर का सेल डिस्कस करायला गेला, तर मला सांगा WBC चे इंजनमध्ये ब्लड मधले सेल आपण डिस्कस करायला गेलो, तर ब्लड मध्ये मला सांगा किती टाईपचे सेल्स आहेत. इन्व्हेन्शन केलं का काय नवीन. हा अक्षता, कुठलं भेटलं नवीन, की कुठली सेल भेटली. तीन सेल आहेत ना, पहिली कोणती आहे, आरबीसी, देन WBC, देन प्लेटलेट्स. मला सांगा ओव्हरऑल बॉडीमध्ये आरबीसीचा नवीन टाईप तुम्हाला कोणता मी शिकवला का. सगळ्या आरबीसी एकसारखे आहेत. येस ना, बायकॉन किंवा बघायला भेटणार आहेत. येस ना, फ्लॅट और इव्हन काय असणार, राऊंड राऊंड शेप मध्ये येताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये जे काय मिलियन्स अँड ट्रिलियन्स बेसिकली आपण मेन्शनली डिस्कस करायला गेलो, राईट ना, मिलियन्स नंबर मध्ये बेसिकली आपण आरबीसी बघतोय. तर या आरबीसीचा सगळ्यांचा शेप एकसारखा किंवा सगळ्याचा टाईप पण एकसारखा आहे. प्लेटलेटचा टाईप आपण म्हटलं कर दुसरा कोणता, सगळ्या प्लेटेट्स एकसारखे आहेत. राईट ना. यांच्यामध्ये व्हेरिएशन काय आहे का, डायव्हर्सिटी काय आहे का याच्यामध्ये, नाहीये. बट जसं आपण WBC घेतली, पहिल्यांदाच डिफरन्शिएट झाल्या कोणकोणत्या टाईप मध्ये सांगा, ग्रॅन्युलसाइट्स अँड अग्रॅन्युलसाइट्स. म्हणजे मला सांगा इथं दोन टाईपचे बेसिकली आपल्या WBC झाल्यात. बर, देन त्यानंतर मला सांगा ग्रॅन्युलसाइटचे आपण किती टाईप बघितलेत, तीन टाईप बघितलेत. पहिला ऍसिडोफिल, देन बेसोफिल, देन. मग मला सांगा इथं बेसिकली ग्रॅन्युलोसाइटचं पण डिफरन्शिएशन झालं, डायव्हर्सिटी आली. पण याच्यामध्ये एक सिंपल साधा क्वेश्चन, ऍसिडोफिल इव्हन सगळे एक टाईपचेच आहेत. ऍसिडोफिल जे असणार आहेत ना, सगळे एकसारखे असणार आहेत. बेसोफिल सगळे एकसारखे असणार आहेत. न्यूट्रोफिल इव्हन कसे असणार आहेत, सगळे एकसारखे असणार आहेत. बट मला सांगा अग्रॅन्युलोसाइट सगळे एकसारखे आहेत का, नाही. त्याच्यामध्ये परत टाईप आले, पहिला टाईप, दुसरा लिम्पोसाइट. मग याच्यामध्ये जर डिस्कस करायला गेलो तर मोनोसाइट पण सगळ्या एकसारखे आहेत. मोनोसाइट पण सगळ्या कशा असणार आहेत, एकसारख्या. बट मला सांगा जसं तुम्ही लिम्पोसाइट मध्ये आला, लिम्पोसाइट सगळ्या एकसारखे आहेत का, लिम्पोसाइट मध्ये पुन्हा डायव्हर्सिफिकेशन आलं. सो त्याच्यामध्ये आपण भेटले लिम्पोसाइट्स मध्ये दोन टाईपच्या बघतोय, पण ऍक्च्युली तीन टाईपच्या आहेत. पहिला, दुसरा आणि अजून एक NK सेल्स. मग याच्यामध्ये मला सांगा सगळ्या एकसारख्याच्या कुठले आहेत, NK सेल. सगळ्या एक NK सेल कशा असणार, एकसारख्या बघायला भेटणार आहेत. बट आता दुसऱ्या सेल कोणते असणार आहेत, बी लिम्पोसाइट आणि टी लिम्पोसाइट. बी लिम्पोसाइट मध्ये डायव्हर्सिफिकेशन येताना बघायला भेटणार आहे. काही सेल प्रोडक्शन करणार कोणाचं, अँटीबॉडीजचं. आणि काही सेल कशा असणार की ज्या बेसिकली मेमरी सेल आहेत, म्हणजे इथं डायव्हर्सिफिकेशन आलं. मग अशा बी सेल्स ऑलमोस्ट आपल्याला किती टाईपच्या बघायला भेटणार आहेत, 1 मिलियन टाईपच्या आहेत. मी म्हणतोय 1 मिलियन टाईप. आपण आरबीसीचा एक टाईप बघितला फक्त, जो बेसिकली कसा असणार आहे, येस बायकॉन्केव राऊंड शेपचा बेसिकली आपण डिस्कस केला. राईट ना. यांचे 100 ml मध्ये 5 to 5 मिलियन इतके बेसिकली सेल्स आहेत बाळांनो. राईट ना. सो इमॅजिन करा एका टाईपचे इतके सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. बिलियन म्हणजे काय असणार आहे, ज्या तुमच्या बी लिंब त्याच्या 1 मिलियन टाइप्स आहेत, तर एका टाइप मध्ये किती सेल असतील, कितीतरी सेल त्यांना बघायला भेटणार आहेत. देन त्यानंतर मला सांगा टी लिम्पोसाइट, सगळ्या टी लिम्पोसाइट एकसारखे आहेत का रे, नाही. त्याच्यामध्ये पण चार टाइप प्रोबॅबिलिटी आपण बेसिकली मेजर लेवलला स्टडी केल्यात. पहिली
देन 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 राईट ना. तर या बेसिक सेलला आपण काय करतो की त्याच्यामध्ये मेन डिस्कस चार टाईपचे सेल आलेत. आता तुम्हाला बेसिकली इथं किती मिलियन मध्ये टी च्या मध्ये सांगतो 10 मिलियन टाईपचे आहेत. तुम्ही म्हणत असाल की सर इतकं डायव्हर्सिटी का बरं आहे? पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला सेलमध्ये आपल्या डब्ल्यूबीसी मध्ये और अकॉर्ड मध्ये मेनली ज्या कोणत्या असणाऱ्या टी सेल आल्यात आणि बी सेल आहेत, त्या एकसारख्या आहेत का? यांच्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहेत. व्हेरिएशन्स आहेत म्हणजे याच्यामध्ये एक न्यू प्रॉपर्टी आपण स्टडी करतोय. ती बट काय असणार आहे मला सांगा? डायव्हर्सिटी. अरे आहे की नाही? डायव्हर्सिटी काय असणार आहे तुम्हाला यांच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. डायव्हर्सिटी येताना बघायला भेटणार आहे. ही डायव्हर्सिटी कोणामुळे आलेली आहे? की बेसिकली टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट मुळे. आता त्याचे रिझन काय असणार आहे ते आपण डिस्कस करू. इन जनरल मध्ये डिस्कस केलं तर मला काय म्हणायचं, आपल्या बॉडीमध्ये जो काय बेसिकली पॅथोजन येताना बघायला भेटणार, तो सगळा एकसारखा असणार आहे का डिफरंट डिफरंट असतात रे? हा, एकसारखा असणार डिफरंट असणार आहेत? सांगा. तुम्हाला बेसिकली बॅक्टेरियाचं इन्फेक्शन करण्यासाठी एक बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल नाही आहेत. व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया आहेत. व्हायरस एक टाईपचा नाही, व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. आपण बेसिकली सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस मध्ये व्हायरस एक टाईपचा बघितला का रे? नाही, डिफरंट आहेत बॅक्टेरिया, डिफरंट आहेत प्रोटोजोआ और फंगस, डिफरंट डिफरंट टाईपचे असणार आहेत. मग मला हे म्हणायचं आहे, बॉडीमध्ये एक जर का पॅथोजन डिफरंट टाईपचा येत असेल तर त्याला फाईट करण्यासाठी आपल्याकडे इम्युन सिस्टीम सेम टाईपची पाहिजे का डिफरंट टाईपची पाहिजे? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देऊन टाकतो बघा. इमेजिन करा, एखादा बेसिकली कोणाला माहिती का टेररिस्ट आला, राईट ना, आणि आपल्या बेसिकली पोलीसवाल्यांवरती जर का फायर करायला लागला, त्याच्याकडे पहिली बंदूक समजा काय असणार? रायफल असणार आहे किंवा बेसिकली पिस्टल जर घेतलं, गन घेतली तर आपण, राईट ना. घोडा, अय घोडा माहिती आहे का नाही? राईट ना. 9 बुलेट्स बेसिकली ऍट अ टाइम बेसिकली फायर करताना बघायला भेटणार. पिस्टल असले तरी 6 बुलेट्स बेसिकली फायर करताना बघायला भेटणार. चला, मग आपण काय केलं माहिती आहे का? की बेसिकली आपण आपल्या जे सोल्जर असणार किंवा पोलिसमॅन असतात त्यांना काय दिले? एक सिंपल एक शिल्ड दिले आपण, राईट ना. त्यांनी बेसिकली कॅप्टन अमेरिकाची घेतली आणि त्याला घे बाबा पकड, राईट ना. तर अशी त्याला घेऊन टाकले, राईट ना. कॅप्टन अमेरिका नाही, जरा सिंपल साठी आपण घेऊया. आता मला काय म्हणायचं आहे, आतंकवादी काय घेऊन आला माहितीये का? AK-47 रायफल घेऊन आला. तर मला सांगा, सिंपल शिल्डनं प्रोटेक्शन होऊ शकतं का? सगळा अटॅक करणारा गनचा व्हेरिएशन आलेलं आहे. मग स्वतःला प्रोटेक्ट करणाऱ्या शिल्डचं व्हेरिएशन पाहिजे का सेम पाहिजे? व्हेरिएशन पाहिजे ना. सिमिलर केसमध्ये बॉडीमध्ये जो पॅथोजन येणार तो एकसारखा येतोय का? नाही. मग स्वतःला वाचवण्यासाठी असे डायव्हर्सिटिफिकेशन पण बेसिकली आपल्या सेलचं असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या बॉडीमध्ये अक्वायर्ड इम्युनिटी जी असणार आहे ती इतकी जबरदस्त लेवलचे फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय? सो हे सगळं बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, पण आपण कधी बघितलंच नाही ह्याला. कधी विचारच केला नाही. आपण त्या बेसिकली तेच ना, रील्स आणि शॉर्ट्स मध्ये अडकून राहिलो. बघत बसलो कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललं नाही, राईट ना. एवढंच करत बसलो. पण बॉडीमध्ये बघा किती जबरदस्त लेवलचं मेकॅनिझम यावेळेने पण परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. तर ही अक्वायर्ड इम्युनिटीचा काय केला माहिती का? छोटासा टॉपिक इथं मेनली तुम्हाला इन्क्लूड करून दिलेला आहे, की जे हे प्रॉपर्टीज तुम्हाला कंपल्सरी माहित असणं गरजेचे आहे. बोला, यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? सांगा. अक्वायर्ड इम्युनिटीची पहिली प्रॉपर्टी आपण काय बघतोय? पॅथोजन स्पेसिफिक. याचं मिनिंग समजलंय? राईट ना. पॅथोजन स्पेसिफिक. ती स्पेसिफिक पॅथोजनलाच अवॉइड करताना बघायला भेटणार. देन दुसरी प्रॉपर्टी, तिसरी, दोन प्रॉपर्टी समजलेत. देन आपण बघतोय काय त्याच्यामध्ये ओनली वर्टिब्रेट्स मध्ये येणार आहेत. वर्क ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? मेमरीवरती वर्क करणार आहे. सगळा डिफरन्शिएशन कोणाकोणामध्ये करणार आहे? सेल्फ अँड नॉन सेल्फ. असं कधी झाले का? आपल्याच पोलिसवाल्याने काय केलं माहितीये का? एक सिव्हिलियनला मारून टाकले, राईट ना. आणि बेसिकली आतंकवाद्याला ये रे बाबा तू माझा बेसिकली जावई हो असं बेसिकली केलंय का कधी? राईट ना. मारताना त्याला पण बघायला भेटणार, राईट ना. सो याच्यामध्ये काय असणार की डिफरन्शिएशन आहे. आतंकवाद्याला ठोकायचा, नॉर्मल पर्सनला सोडायचा. की कोणामध्ये जसं पोलीसवाल्यांमध्ये एक प्रॉपर्टी बघायला भेटणार. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये जे डब्ल्यूबीसी असतात त्यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी ती कोणती? डिफरन्शिएशन करण्याची, सेल्फ अँड नॉन सेल्फ, राईट ना. कधी कधी लोकांना हे समजत नाही आपली कोण आहेत आणि बाहेरची कोण आहेत, राईट ना. एक जण असतात ना लोक, तर समजून घ्या, तर त्यांच्यामध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे. काहीतरी घोटाळा झालेला आहे. तसंच आपल्या इम्युन सिस्टीम मध्ये घोटाळा होऊन जातो. आपलीच इम्युन सिस्टीम आपल्यालाच मारते. म्हणजे कोणता डिसीज झाला सांगा? ऑटो इम्युन डिसऑर्डर, राईट ना. आपल्यामध्ये होतोय ना. तसंच कधी कधी आपल्या स्वभावामध्ये पण होऊन जातो. अरे होतो का नाही? नाही होते. हा, मग मला सांगा, जसं आपल्या बॉडीमध्ये जर का असा काही इश्यू क्रिएट झाला तर आपल्या बॉडी त्याला हिल करते ना, रिकव्हर करते ना, राईट ना. अशा केसमध्ये जर का बघा, जसं की आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं मल्टिपल स्क्लेरोसिस मध्ये ऑटोइम्युन डिसऑर्डर झाला, मग त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्या बॉडीने काय रिलीज केले होते? बीटा इंटरफेरॉन्स, ज्याने बेसिकली ओव्हरकम झालं. सिमिलर केसमध्ये आपल्यामध्ये पण असा काय घोटाळा जर झाला तर बॉडीकडून शिकून घ्या. काय घोटाळा झालेला आहे, आपलं कोण आणि वेगळं कोण समजत नसेल, जो घोटाळा झालाय तो बेसिकली क्लीन करायचा प्रयत्न करणार, त्यात परत त्याच्यामध्ये अडकून राहील. इकडे लक्ष द्या बघा.